आता एखाद्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही पहिल्यांदा गव्हर्नमेंटला टॅक्स कधी दिला, म्हणजे तुमच्या पॉकेटमधनं तुम्ही सरकारला पहिल्यांदा टॅक्स कधी दिला, तर तो व्यक्ती काय सांगेल, कोणी काय सांगेल. मी तुम्हाला विचारलं की तुम्ही पहिल्यांदा सरकारला टॅक्स कधी दिला, किती वर्षी दिला, किती वर्षी, हां वयाच्या किती वर्षी दिला टॅक्स तुम्ही. वयाचे असताना काही एखादी परचेस केली माणसाने ते तिला आपण टॅक्स देतच नाही. बरं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा अगदी तो लहान असताना जेव्हा त्याला पैशाचं आदान प्रदान करता यायला लागलं आणि तो बिस्किटचा पुढे जरी आणायला गेला आणि जर त्याने बिस्किटचा पुढे खरेदी केला तर त्यामध्ये इन्क्लुसिव्ह ऑफ टॅक्स दिलेला असतं. नॉर्मली कोणाला विचारलं की तुम्ही टॅक्स भरता का, तर तो व्यक्ती नाही भरत. बरोबर, त्याला काय एकंदरीत त्यातला एक हिडन मेसेज जातो की हे असं विचारताय की आपण इन्कम टॅक्स भरतो का. अच्छा, बरोबर. तो माझ्याकडे इन्कमच नाही, मी टॅक्स भरतच नाही. पण ज्या प्रकारे तो वेगवेगळ्या कमोडिटीज वेगवेगळे गुड्स परचेस करतो, काय सर्व्हिसेस घेतो, म्हणजे आपण प्रत्येकजण मोबाईल वापरतो, रिचार्ज घेतो, त्यामध्ये आपण टॅक्स देतो हे फार कमी लोकांना माहिती असतं. कारण हा इंडिरेक्ट टॅक्स आहे. आता टॅक्सचे दोन प्रकार आहेत. पहिली गोष्ट टॅक्स म्हणजे काय की जर त्या लोकांना सांगितलं की तुम्ही टी व्ही घेतला, या टी व्हीमध्ये 28% टॅक्स आहे, जर मी 25,000चा टी व्ही घेतला आहे तर हा इन्क्लुसिव्ह ऑफ टॅक्स बघितला त्याची कॉस्ट किती कमी होईल टॅक्स काढला तर. मग जर लोकांना असं कळायला लागलं की याच्यावरती एवढा टॅक्स आहे, याच्यावरती एवढा टॅक्स आहे, मग लोकांना त्रास होईल. पण कोण बघत नाही. ज्या प्रकारे बिल बनवलं जातं किंवा कॉस्ट सांगितली जाते इन्क्लुसिव्ह ऑफ टॅक्स एवढी कॉस्ट आहे, जेव्हा कॉस्ट विचारली जाते तेव्हा ती टॅक्स सगळ्यात सांगितली जाते. त्यामुळे कुठल्याही गुड्सची आणि सर्व्हिसेसची नॉर्मल जे पर्सन आहे त्यांना माहीत नसतं की आपण साडी घेतली, एक शर्ट घेतलं, पॅन्ट घेतली रेडीमेड, तर किती रुपयाला आपण किंमत विचारतो तेव्हा ते टॅक्स सगळं सांगतात. आणि बरेचसे लोक बिलही देत नाहीत आणि आपण बिल मागितलं पाहिजे, आपला अधिकार आहे, आपला हक्क आहे, याबद्दल पण फार कमी लोकांना जाणीव असते. आता जर टॅक्स मी बघितला तर टॅक्सला म्हणतात की प्रत्येकावर टाकलेला एक आर्थिक बोजा आहे आणि जो जबरदस्तीने गव्हर्नमेंट वसूल करतं, स्वइच्छेने कोण देत नाही. हा जो टॅक्स आहे हा स्वइच्छेने कोण देत नाही. पेमेंट एक्झॅक्टेड म्हणजे बलपूर्वक जबरदस्ती वसूल केलं जातं. म्हणजे एक प्रकारे हा लिगल हप्ता आहे गव्हर्नमेंटचा. जसे आपण बघतो की गुंड हप्ता मागतात, तसं गव्हर्नमेंट हा कायदेशीर हप्ता मागतं. पण त्याचा उद्देशही काय असतो की राज्य किंवा देश आहे त्यामध्ये सगळ्या लोकांचा जीवन पुढे जावं, विकास व्हावा लोकांचा, आणि लोकांना ज्या काही सुविधा पाहिजे, सोयीसुविधा पाहिजे, त्याकरता गव्हर्नमेंटचा कुठलाही असा मोठा बिझनेस नसतो यातनं गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टी करेल. म्हणजे उद्देश काय टॅक्सचा की एक काही असं पैसे जमा करायचे आणि त्या पैशातला देशाच्या राज्याचा आणि असं बघितलं तर सगळ्यांचा सोसायटीचा विकास करायचा. म्हणजे कॉस्ट ऑफ सोसायटी प्रत्येक व्यक्तीला कॉन्ट्रिब्युशन द्यावं लागतं. आता जर तो गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी करत असेल तर ते इनडायरेक्टली जातं आणि जर तो इन्कम अर्न करत असेल तर मग त्याचा वेगळा लॉ इन्कम टॅक्सचा, मग त्या लॉप्रमाणे जर त्याचं इन्कम टॅक्स नसेल तर तो इन्कम टॅक्स भरतो. आता हे जबरदस्ती गव्हर्नमेंट वसूल करतं. टॅक्स इज नथिंग बट मनी that people have to pay the government which is used to provide public services. मग त्यामध्ये पाण्याची सोय असेल, आरोग्याची सोय असेल, शिक्षणाची सोय असेल. आता ज्या प्रकारे बघितलं कोरोनाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटकडे काय फंड होता, कशा प्रकारे आपण या सगळ्याला सामोरे गेलो. तर गव्हर्नमेंटकडे पैसे नसल्या गेला नाही, गव्हर्नमेंटनी जे रिसोर्सेस आहेत, आरोग्य सेवा आहे त्यांची तोकडी पडली. बरोबर. मग हे सगळं गव्हर्नमेंट केव्हा करू शकतं, ज्या वेळेस त्यांच्याकडे तेवढ्या प्रकारचा टॅक्स वसूल होईल, टॅक्स जमा होईल, त्यातूनच सगळं केलं जातं. आता एक जो डायरेक्ट टॅक्स आहे तो इन्कम टॅक्स आहे. हा प्रोग्रेसिव्ह इन नेचरचा आहे. म्हणजे ज्याचं इन्कम जेवढं जास्त आहे तो जास्त टॅक्स पे करतो. आणि जो इनडायरेक्ट टॅक्स आहे ज्यामध्ये आपण GSTचा विचार करतोय हा रिग्रेसिव्ह इन नेचर आहे. म्हणजे याच्यामध्ये जो कंझ्युमर आहे त्याची ॲबिलिटी टू पे किती आहे बघितलं जात नाही, त्याचं कमाई किती आहे बघितलं जात नाही. एखादा भिकारी आहे जो बिस्किटचा पुडा घेईल त्याला पण तोच टॅक्स लागतो, आणि एखादा करोडपती व्यक्ती आहे तो जेव्हा एखादा बिस्किटचा बॉक्स घेईल, पुडा घेईल, त्याला तेवढाच कॉस्ट तेवढा टॅक्स द्यावा लागतो. त्यामुळे इथे जे बर्डन आहे ते इक्वली बेअर करतो गरीब श्रीमंत सगळे. त्याची ॲबिलिटी टू पे बघितलं जात नाही. डायरेक्ट टॅक्समध्ये ॲबिलिटी टू पे बघितलं जातं. डायरेक्ट टॅक्स कोणी किती दिला हे त्याला कळतं. इनडायरेक्ट टॅक्समध्ये कोणी जन्मल्यापासून मरेपर्यंत किती गोष्टीवरती काय टॅक्स दिला त्याची त्या व्यक्तीला फारशी काही जाणीव नसते. जे लोक अलर्ट आहेत ते हिशोब ठेवतील की अरे मी वस्तू घेतली, टॅक्स किती आहे, एवढा टॅक्स दिला. तर आपण कुठल्या वस्तूवरती किती टॅक्स देतोय हे फार कमी लोकांना कळतं. जर तुम्ही डीमार्टला गेला
आणि तुम्ही सामान काही खरेदी करत असाल 3,000 4,000चं, जर तुम्ही बघितलं तुम्हाला कळेल की त्यामध्ये कुठल्या प्रकारचा किती टॅक्स लागला आहे आणि टॅक्स रेट काय आहे. कुठल्या कुठल्या वस्तू अशा आहेत ज्याच्यावरती टॅक्स हा ते गुड्स आहेत ते करमुक्त आहेत. काही गुड्स हे करमुक्त असतात आणि काही गुड्स हे टॅक्सेबल असतात. पण ह्याची पण माहिती फार कमी लोकांना असते. तर कोण बिल बघायलाच नाही. डिमांडचे बिल फार कमी लोक बघतात. फक्त आपल्या सगळ्या वस्तू आल्यात, त्यांनी आपल्याला सांगितले बिल घ्या आणि त्यानंतर डोअरवरती द्या, चेक करा, मग तुम्हाला सामान बाहेर नेता येईल. बस सामान तिथपर्यंत एवढं झालं. त्यानंतर मग फक्त खाली बघतो आपण यूज एवढं. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, याच्यामध्ये एवढंच बघतो आपण. आणि जीएसटी मध्ये कसं केलं, ह्या त्यांना हे द्यायला देणं कंपल्सरी केलंय की टॅक्स फिगर तुम्ही दिला पाहिजे किती आहे. व्हॅट मध्ये आहे ना टॅक्स फिगर लिहिला पण जात नव्हतं. प्रत्येक आयटम हे वॅटचं बिल जेव्हा यायचं तेव्हा त्याच्यामध्ये टॅक्स इनवॉइस मध्ये असं काय मेन्शन नव्हतं की किती टॅक्स लागलाय, कशावर लागलाय, हे काय त्यात मेन्शन होत नव्हतं. आता यामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे जर एखाद्याने निरीक्षण केलं त्याला कळेल की आपण कुठल्या गुडवरती टॅक्स 5% दिलाय, कुठले गुड 12% मध्ये, कुठले गुड 18% मध्ये आहेत, कुठले त्यामध्ये एक्झाम्प्ट आहेत, हे कळू शकतो. पण जर तो व्यक्ती अभ्यासू असेल तर ते बघेल. आपल्याकडे वेळच नसतो, आपण फार घाईत असतो, नेहमीच घाईत असतो. आणि जो आपला ऍक्च्युअली उपलब्ध वेळ असतो तो आपण प्रॉपरली मॅनेज करत नाही. जर का मग तुम्ही बघाल वाजपेयी पंतप्रधान असताना पण त्यांनी त्यांचा काव्य संग्रह लिहिला होता. मग याचा अर्थ जर तुम्ही वेळ प्रॉपर मॅनेज केला तर बऱ्याच गोष्टी आपण माहिती करून घेऊ शकतो. आता यामध्ये तुम्ही पुढे बघाल, आपण इथे काल पुढे गेलो होतो की येईपर्यंत एवढा पाठ घेतला. आता आपण आपला पुढचा पेरू पाठ घेऊ. काय टॅक्सेशन चालू आहे आपण थोडंसं आता कसं होतं तेच आपल्याला जे नोटीस पाठवली होती ना. हां काढले मग तुम्हाला थोडंसं मी बॅकग्राऊंड सांगतो कसं आहे की आता जसं आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे. आता जी आपली घटना आहे, राज्यघटना आहे, या घटनेमध्ये जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला 1947, पण देश चालवायचा कसा, कशा प्रकारे देश चालवला जाईल याचे काही नियम असले पाहिजे. त्यासाठी पुढे जे आपले अभ्यासक होते आपल्या देशामध्ये त्याने अभ्यास केला. त्यानंतर आपली घटना लिहिली गेली आणि ती 26 जानेवारी 1950 पासून म्हणजे जवळजवळ जो काळ आहे 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 एवढ्या काळामध्ये काय झालं, कॉन्स्टिट्यूशन बनवलं गेलं. म्हणजे जे इतर देश होते त्यांच्या घटनांचा अभ्यास केला गेला. आपल्या इथे जे लोकांचं एकंदरीत शिक्षण, राहणीमान, भौगोलिक परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यामध्ये आवश्यक ते बदल करून आपण आपल्या देशासाठी सुटेबल अशी राज्यघटना ड्राफ्ट केली पहिले आणि मग ती लागू केली. याच्यामधला तो काळ गेला. आता याच्यामध्ये आपल्याकडे जसं भारत एक देश आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे प्रांत आहेत. मग त्यामध्ये एक देश असेल, त्यामध्ये अजून मग स्टेट असतील, स्टेट गव्हर्नमेंट असेल, लोकल गव्हर्नमेंट असेल. या सगळ्यांना कुठले अधिकार असतील, देश चालवण्याकरता केंद्र सरकारला कुठले अधिकार असतील, राज्यांना कुठले अधिकार असतील, आणि जर तुम्हाला टॅक्स कलेक्ट करायचा असेल तर कशा प्रकारे कलेक्ट करायचा, आणि मग जे राज्य आणि देशावरील जे व्यक्ती असतील त्यांची कुठली पदं असतील, त्या पदावरच्या व्यक्तीला कुठले अधिकार असतील, हे सगळं कुठे लिहिलं आहे, कॉन्स्टिट्यूशन. ज्या कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन आहेत म्हणजे आपला जो प्राईम लॉ आहे, प्राईम लॉ जो आहे तो आपला जी घटना आहे हा आपला पहिला प्राईम लॉ आहे. आता या घटनेप्रमाणे बघाल इट कन्सिस्ट ऑफ प्रिम्बल, त्यामध्ये एक प्रस्तावना आहे, मग 25 पार्ट्स त्यामध्ये आहेत कंटेनिंग 440 आर्टिकल्स आणि 12 त्यामध्ये शेड्यूल आहेत. शेड्यूल म्हणजे काही भाग असतात. ठीक आहे. आता एक प्रिम्बल 25 पार्ट्स कंटेनिंग 440 आर्टिकल्स आणि 12 शेड्यूल. मग त्यामध्ये काही याद्या असतील, लिस्ट असतील, हे सगळं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये. आता याच्यामध्ये आपण टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर त्यामध्ये दिलेलं आहे आर्टिकल 265 मध्ये नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे तुम्हाला जर का कुठलाही कर
वसूल करायचा असेल, कलेक्ट करायचा असेल, तर तो तुम्ही कायद्याद्वारेच कलेक्ट करू शकता. त्याचा कायदा नसेल तर कोणालाही, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट, कोणालाही कुठलाही टॅक्स कलेक्ट करता येणार नाही. तुम्ही पहिले त्याचा कायदा करा आणि त्यानंतर त्या कायद्याप्रमाणे त्या कराचं संकलन होईल, त्याची कर वसुली होईल, या प्रकारे काम होईल. आता पुढे बघा तुम्ही, आर्टिकल 265 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोहिबिट्स आर्बिट्ररी कलेक्शन ऑफ टॅक्स. कशा प्रकारे टॅक्स कलेक्ट करता येऊ नये म्हणून हा दुसरा आर्टिकल आहे. द टर्म ऑथॉरिटी ऑफ लॉ मीन्स द टॅक्स प्रपोज टू बी लेव्हिड मस्ट बी विदिन द लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स. म्हणजे पहिले तुम्ही त्याला त्या प्रकारचा विधिमंडळामध्ये कायदा आणा आणि त्याप्रमाणे तुम्ही तो कर मग लावू शकाल. आर्टिकल 265 पुढे 245 यामध्ये बघा, सब्जेक्ट टू द, यात काय म्हटलंय, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट मे मेक लॉज फॉर द होल. आता पार्लमेंट आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, ते पार्लमेंट मे मेक लॉ फॉर द होल or any part of the territory of India, and the legislature of a state may make laws for the whole or any part of the state. सेंट्रल गव्हर्नमेंट भारताच्या कुठल्याही भागाकरता कायदा करू शकतो आणि स्टेट आहे ते त्या संपूर्ण स्टेट करता किंवा त्या राज्यामधल्या काही भागाकरता कायदा करू शकतो. नो लॉज मेड बाय द पार्लमेंट shall be deemed to be invalid on the ground that it would have extra territorial operation. आता कायदा कोणी बनवायचा, तो कशा प्रकारे बनवला जाईल हे तुम्हाला आर्टिकल 245 मध्ये, आणि त्याची कायद्याची व्याप्ती काय असेल, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर आहे की ते देशामध्ये कुठेही कायदा करू शकतात आणि राज्याला त्या राज्यांना त्या राज्यासाठीच कायदा करता येतो. म्हणजे महाराष्ट्र राज्य गुजरात करता कायदा करू शकत नाही, गुजरात राज्य आसाम करता कायदा करू शकत नाही, ते त्यांच्या स्टेटसाठी कायदा बनवू शकतात. आता याच्यामध्ये पण कसं आहे, परत 7 शेड्यूल टू आर्टिकल 246 आहे. याच्यामध्ये 3 लिस्ट आहे, लिस्ट 1, लिस्ट 2 आणि लिस्ट. याच्यामध्ये हे स्पेसिफिकली दिलेलं आहे की पार्लमेंट कुठल्या विषयावरती कायदा बनवू शकते. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट लिस्ट आहे, युनियन लिस्ट आहे आणि कॉन्करंट लिस्ट आहे. काही कायदे केंद्र आणि राज्य दोघं मिळून बनवू शकतात. हे हुंड्याबाई समजा आहे, तो जर होत असेल तर मग त्यांना शिक्षा काय करायची, कशा प्रकारे त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची, किंवा अतिरेकी हल्ले होतात त्याच्याबद्दल काय करायचं, किंवा जे असे काही गँगस्टर आहेत त्यांच्याविरुद्ध कायदा करायचा आहे तो काय करायचा. मग काही काही कायदे जे असे आहेत ते कॉन्करंट लिस्टमध्ये आहेत, त्यामध्ये केंद्र आणि राज्य दोघं मिळून का तिथे कायदा बनवतात आणि जिकडे युनियन लिस्ट दिले स्पेसिफिकली ह्याचा कायदा केंद्र सरकारच करेल. आता या लिस्टप्रमाणे एंट्री नंबर 82 to 91 आहे, 82 to 91. List 1 illuminates the subject where the central government has power to levy tax. सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावरती टॅक्स लावू शकतो, त्याचे कायदे बनवू शकतो. इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्समध्ये एंट्री नंबर 82, टॅक्सेस ऑन इन्कम. याच्यामध्ये पण ॲग्रिकल्चरल इन्कमचा जो जे काय इन्कम असेल याच्यावरती राज्य कायदा करू शकतं. राज्यांना वाटलं तर राज्य ॲग्रिकल्चरल इन्कम जे होतं त्याच्यावर टॅक्स घ्यायचा की नाही ह्याचा अधिकार राज्यांना आहे. केंद्राकडे अदर दॅन ॲग्रिकल्चरल इन्कम बाकी जे इन्कम आहे त्याच्यावरती टॅक्स घेण्याचा अधिकार कोणाकडे आहे, केंद्राकडे. पण त्यांनी त्याचा कायदा बनवला पाहिजे. तर त्यांनी एंट्री 82 to 91 दिल्या इकडे लिस्ट आहे, त्यामुळे 82 या एंट्रीप्रमाणे इन्कम टॅक्स येतो. एंट्री 83 ड्युटीज ऑफ कस्टम इन्क्लुडिंग एक्सपोर्ट ड्युटीज ऑफ द युनियन्स. एंट्री 45 to 63 लिस्ट 2 enumerates subject where the state government have the power to levy taxes. आता स्पेसिफिकली कसं होतं की एक्साइज ड्युटी आहे आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, याच्याविषयी कायदा केलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी, त्याच्यावर टॅक्स घेण्याचा अधिकार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. आणि राज्यामध्ये जी खरेदी विक्री होते गुड्सची त्याच्यावरती टॅक्स घेण्याचा अधिकार आहे स्टेट गव्हर्नमेंटचा. परत जे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन बनवतात, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन दारू आहे, वाईन आहे, याचं जे बनवलं जातं त्याच्यावरती एक्साइज ड्युटी आहे. त्याचा अधिकार कायद्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिल्याप्रमाणे त्याचा जो एक्साइज ड्युटी आहे ती स्टेटला मिळते. त्याच्यावरती वॅट पण आहे, तोही स्टेटला मिळतो. अशा प्रकारचे आपल्याकडे एंट्री होते. स्पेसिफिकली सर्व्हिस टॅक्स ज्यावेळेस आला
सर्व्हिस टॅक्स 94 पासून लागू केला, त्याच्यावरती पण टॅक्स घेण्याची जी काही पॉवर आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. म्हणजे आता आपल्याकडे एक्साइज ड्युटी आणि पुढे सर्व्हिस टॅक्स हे दोन जे इनडायरेक्ट टॅक्स रिजिम मधले दोन टॅक्स होते, याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स घेत होतं. आणि राज्य जे आहे ते जर का तुम्ही दारूचा हा विषय सोडला तर बाकीचे जे गुड्स आहेत ते जर का मॅन्युफॅक्चर झाले त्याच्यावरती एक्साइज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंट घेणार आणि त्याच्या विक्री जेव्हा होईल त्या गुड्सची तेव्हा त्याच्यावरती सेल टॅक्स आणि मग पुढे तो कायदा जाऊन वॅट आला. तो वॅट जो आहे व्हॅल्युएटेड टॅक्स तो त्या स्टेटला मिळत होता. राज्याबाहेर जरी ते गुड्स विकले पण सीएसटी लागायचा, तो सीएसटी पण जे ज्या स्टेटमधला माल दुसरीकडे जातो त्यांनाच टॅक्स मिळत होता. ओके, आता ह्याच्यामध्ये जीएसटी मध्ये ह्यांचा काय विचार झाला की आपण एक्साइज ड्युटी बंद करायची, सर्व्हिस टॅक्सही बंद करायचा, वॅटही बंद करायचा आणि जे एंट्री टॅक्स आहे तो बंद करायचा, एलबीटी लोकल बॉडी टॅक्स ऑक्ट्रा हेही बंद करायचे. हे सगळे जर का टॅक्स बंद केले तर मग गुड्स आणि सर्व्हिसवरती एकच टॅक्स लावायचा आणि त्याच्यामध्ये जो टॅक्स रेट असेल, आता कसं होतं की एक्साइज मध्ये एक्साइज ड्युटी आहे, एक्साइज ड्युटी लागायची याच्यावर एखाद्या गोष्टीला एक गुड्स समजा एक गुड्स आहे याच्यावर एक्साइज ड्युटी लागत होती 12.5%. याच्यावरती वॅट लागत होता काही राज्यांमध्ये 13%, काही राज्यात 14%, काही राज्यामध्ये 15%. जर असं बघितलं त्याच्यावरती 27.5% एक्साइज ड्युटी आणि वॅट म्हणजे एलबीडी असा असतो अजून वेगळा, एंट्री टॅक्स अजून वेगळा. आता जीएसटी मध्ये त्यांनी काय केलं, हा जो गुड्स समजा ए आहे याच्यावर त्यांनी 28% आपण टॅक्स रेट लावावा अशा प्रकारे त्यांनी प्राथमिक निर्णय घेतला की नवीन गुड्सचे रेट काय असेल जीएसटी मध्ये. तर एक्साइज ड्युटी किती आहे आणि वॅट किती आहे, मग त्यांनी रेट ठरवले पहिल्यांदा की आपण काही गुड्सला 5% रेट लावू, काही गुड्सला 12% रेट लावू, 18% आणि 28%. हे 4 रेट वेगवेगळ्या गुड्ससाठी आपण वापरू. आता ह्याच्यामध्ये गोल्ड सिल्वर होतं त्याच्यावरती पूर्वी 1% रेट होता, ह्याच्यावरती एकदम 5% रेट लावला तर मग त्याची खूपच जास्त टॅक्स लावणारे होत होतं. म्हणून मग नंतर मग एक वेगळा रेट काढून त्याला 3% हा रेट नंतर देण्यात आला. पण मी पहिले बघाल त्यांच्या योजनेप्रमाणे हे 4 रेट त्यांनी फिक्स केले होते, 5, 12, 18 आणि 28. आणि त्यांनी या प्रकारचं विचार पहिले केला की एक्साइज ड्युटीमध्ये किती टॅक्स लावला जातो आणि वॅट किती घेतला जातो याची बेरीज करून त्याला मग 5, 12, 18 आणि 28 मध्ये कुठेतरी ॲडजस्ट करायचं. पण ह्याच्यामध्ये असा परत विषय होता की ज्या छोट्या फॅक्टरी होत्या, छोटे मॅन्युफॅक्चर होते, त्यांना 1.5 करोडपर्यंत एक्साइज ड्युटी लागायचंच नव्हतं छोट्या फॅक्टरीत त्यांना. आता समजा तसं निर्मा वॉशिंग पावडर आहे, तशी वॉशिंग पावडर किंवा साबण बनवणाऱ्या छोट्या मोठ्या फॅक्टऱ्या छोट्या मोठ्या गावांमध्ये शहरामध्ये होत्या, त्या त्यांचं निर्मासारखा एक निमा वॉशिंग पावडर आहे. अशा लोकल ब्रँड जे होते साबणाचे आणि वॉशिंग पावडरचे किंवा अजून वेगवेगळ्या वस्तूंचे पण, इव्हन बालद्या असतील, जे वेगवेगळे छोटे मोठे सामान लोकांना वस्तू लागतात त्या असतील, किंवा आपण टी व्हीचे पण लोकल ब्रँड बघतो, काय असे टी व्ही आहेत तर आपल्याला नाव माहिती नसतं. तुम्ही जर का हा जो टी व्ही आहे मग याचं नाव माहिती नसेल, हा तुम्ही सॅमसंगचा घ्याल तर याची किंमत 25,000 आहे, पण हा मी 3,500 केला 40 इंच, ह्याची पण 2 वर्ष वॉरंटी. पण याचं नाव वेल नोन ब्रँड नाही आहे. मी दुसरा टी व्ही घेतला तो 25,000 घेतला, पण नंतर मी बोललो आपण हा बघू ट्राय करूया, हा घेऊया म्हणजे. आता काय झालं ते आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन दिसतात आपल्याला मिळतात, तर काय त्याच्या वॉरंटीचं काय होईल, वॉरंटी मिळेल की नाही, आता मी घेतले रिस्क. ओके, आता असे जे लोकल ब्रँड होते जे लोक वापरत होते किंवा मग लोकांच्या पण वेगवेगळ्या आर्थिक स्तर असतात, जे कामगार लोक आहेत, जे रोज खाणारे लोक आहेत, त्यांना ते स्वस्त साबण परवडत होते. आता जीएसटी मुळे काय झालं, त्यांना
त्यांना एक्साईज ड्युटी नसल्यामुळे त्याची कॉस्ट कमी होते आणि काय होते वापर होते. आता जसं ती जी वॉशिंग पावडर आहे, जसं GST चालू झाला, त्यांचा टर्नओव्हर 40, 50, 70, 80 लाख होता. ते GST मध्ये त्यांना मग रजिस्ट्रेशन घ्यावं लागलं. पहिले काय होतं, त्यावर फक्त वॅटच लागत होता. त्याचा वॅट नंबर कन्वर्ट झाला GST मध्ये आणि मग त्यांना जे दुसऱ्या कंपन्यांच्या कम्पॅरेटिव्हली त्यांची कॉस्ट कमी पडत होती, कारण दुसऱ्या कंपन्यांना एक्साईज ड्युटी पण होती आणि वॅट पण होता. आता जेवढा टॅक्स मोठ्या कंपनीला लागतो तेवढा टॅक्स छोट्या कंपनीला पण लागायला लागला आणि त्यामुळे त्यांची कॉस्ट आणि मोठ्या कंपनीची कॉस्ट ही ऑलमोस्ट जवळपास जायला लागली. मग ते बोलायला लागले हा टॅक्स जास्त आहे, हा कमी करा, आम्हाला हे परवडत नाही. त्यामुळे मग जे 60 महिने मी 60 महिने जवळजवळ वर्षभर गव्हर्नमेंटनी बरेचसे टॅक्स आहे ते रिवाईज केले. टॅक्स रेट जे आहे ते रिवाईज केले. ते रिवाईज करायला लागण्याचं कारण हे होतं की नवीन टॅक्स रेजिममध्ये जे जुनं माप ते लावत होते किंवा जुन्या पद्धतीने त्यांनी विचार करून जे काय टॅक्स ठरवले होते ते सुटेबल होत नव्हते. काही बिझनेसना त्याची अडचण झाली, त्यांना लॉस व्हायला लागला. तेवढं दुसऱ्यांची कॉस्ट किती पण होते, आमची कॉस्ट वाढली नाही पाहिजे. लोकांना सवय आहे, लोक दुसऱ्याची कॉस्ट विचारणारच नाही किती आहे, पण आमची कॉस्ट वाढल्यामुळे मग लोक आमचा जो सेल आहे, जो ज्या व्हॉल्यूमने विकला जात होता आमचा माल, त्याचा व्हॉल्यूम कमी झाला विकण्याचा. तर 28 रेट करू नका, 18 करू नका, 12 करा, 5 करा. म्हणून मग काय काय गोष्टी 2818 झाले, 1812 झाले, 1805 पण झाले. हे सगळं करण्याचा उद्देश तो होता की वेगवेगळ्या व्यवसायांवरती नवीन टॅक्स रेटचा परिणाम होतो. आणि जर तुम्ही पहिले कधी ऑनलाईन मोबाईल मागवला असेल, जर डीलर महाराष्ट्राचा असेल तर त्या मोबाईलची कॉस्ट 5000 आहे. दिल्लीला तोच मोबाईल 4.5 पडायचा, कारण मोबाईलवरती दिल्लीला वॅट 5% होता, महाराष्ट्रामध्ये 4.5% होता. 2016 ते 2015 तुम्ही बघितलं असेल तर मग हा फरक पडतो. आता तो फरक पडत नाही. आता मग इथे प्रॉब्लेम काय व्हायचा की जे डीलर मुंबईचे होते ते म्हणाले की आमचा ऑनलाईन माल कमी खपतो, कारण दिल्लीमध्ये वॅट कमी, आम्हाला नुकसान होतं. की दोघांना सेम रेटवरती आणा. म्हणजे काही बिझनेसला फायदा झाला, काही बिझनेसला लॉस झाला. म्हणजे इकडे त्यांना जो फायदा होत होता, कारण का दिल्लीला वॅटचा रेट कमी होता काही गोष्ट. आता काय झालं, देशभर सगळ्या गुड्सला एकच रेट लागतो GST मध्ये. वन नेशन वन टॅक्स हे कोणाला फायदेशीर झालं, कोणाला नुकसान करायचं. आता ज्याप्रमाणे कुठला टॅक्स राज्याने घ्यावा आणि कुठला टॅक्स केंद्राने घ्यावा हे फिक्स होतं. आता GST हा असा टॅक्स होता की ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्हीही टॅक्स घ्यावे. आता ही गोष्ट अशी नव्हती की समजा 18% टॅक्स आहे तर आपण कंझ्युमर म्हणून गेलो, 18% टॅक्स जे समोर दिला की 18% टॅक्स, आणि मग त्यांचा जो काही वाटा आहे केंद्राचा आणि राज्याचा ते आपापला वाटा घेतील. असं काय होत नव्हतं. राज्याचं म्हणणं होतं की ज्या वेळेस एखादं बिल बनेल त्यावरती हा टॅक्स आमचा हाताने चालू झाला पाहिजे आणि ती अमाऊंट जी आहे ती आमच्या केंद्रात डायरेक्ट आली पाहिजे. तशी वॅटची यायची. तुम्हाला टॅक्स मिळणार, मग तुम्ही आम्हाला देणार किंवा मग आमच्याकडे येईल आणि मग तुम्ही घ्याल, हे तुम्हालाही मान्य नाही. म्हणजे राज्याला आपलं इन्कम जसं वॅटमध्ये सेपरेट मिळत होतं आणि केंद्राला जसं एक्साईजला किंवा सेपरेट मिळत होतं तसंच त्यांना पाहिजे होतं. मग तसं जर त्यांना पाहिजे असेल तर मग गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्सचा जो कायदा बनवला जाणार आहे त्याच्यामध्ये दोघांनाही टॅक्स घेण्याचा अधिकार घटनेमध्ये पाहिजे. जर तो घटनेमध्ये तसा त्यांना अधिकार नसेल तर ते टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. म्हणजे पहिल्यांदा घटना दुरुस्ती करणं हे गरजेचं होतं. मग त्याप्रमाणे घटना दुरुस्तीसाठी बिल बनवले आणि मग त्यामध्ये एकशे 1 घटना दुरुस्ती झाली. अगोदर 100 घटना दुरुस्त झालेल्या होत्या. म्हणजे जो आपली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, राज्यघटना आहे, ही 100 वेळा अमेंड झाली होती. ज्यावेळी बनवली गेली ती घटना आणि त्यामध्ये काय तरतुदी होत्या त्या तशाच पुढे चालू ठेवणं ते पॉसिबल नाही. तसा काळ बदलत गेला, त्यामुळे दुरुस्ती करण्याची गरज आली. मग त्यामध्ये 100 दुरुस्त्या झालेल्या होत्या. तशी ही जी आहे ही 101 दुरुस्ती.
याच्यामध्ये ही जी 121 दुरुस्ती होती याच्यामध्ये जी बिल प्रेझेंट केली गेली हे 122वं बिल होतं. 122वं विधेयक होतं GST ॲक्टचं, की GST हा जो काय टॅक्स घेतला जाईल, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट हा असेल, त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांनाही टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार आहे. आता अगोदर 121 विधेयकं बिल ही प्रेझेंट केली होती, त्यातली 100 मंजूर झाली होती आणि 21 जी आहे ही नामंजूर झाली. आणि हे GSTचं 122वं बिल 22वं विधेयक तिकडे मांडलं गेलं आणि ते संमत झालं. ते संमत झालेलं जो कायदा बदल झाला तो हा 101वा बदल होता. कळलं? आणि याप्रमाणे त्यामध्ये आता ज्यावेळेस असा शब्द येतो की नॉटविथस्टँडिंग, याला म्हणतात ओव्हर रायडिंग पॉवर. बाकीच्या कुठे काही लिहिलं असेल तरी जे हे लिहिलं आहे हे इफेक्टिव्ह असेल. मग यामध्ये असे शब्द आहेत की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन आर्टिकल 246, 254 हे त्याच्यामध्ये स्पेसिफिक एंट्री आहे की हा टॅक्स राज्यालाच मिळेल, हा केंद्रालाच मिळेल, असं काही लिहिलं असेल तरी या 246A मध्ये सबसेक्शन 1 मध्ये हे दिले की सब्जेक्ट टू क्लॉज 2 the legislature of every state have power to make laws with respect to goods and services tax imposed by the union and such state. Parliament has exclusive power to make laws with respect to goods and service tax where the supply of goods or services or both takes place in the interstate, राज्याबाहेर, देशाबाहेर किंवा इंटरस्टेट सप्लाय ज्याला म्हणतात त्याच्यावर जो टॅक्स लागेल तो सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळेल आणि राज्यामध्ये जो टॅक्स लागेल त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांनाही टॅक्स मिळेल. म्हणजे दोघांनी त्याविषयी कायदे करावे. गुड्स आणि सर्व्हिसेससाठी राज्य आणि केंद्र दोघांनी कायदे करावे याकरता घटनेमध्ये अमेंडमेंट केली गेली आणि त्या अमेंडमेंटप्रमाणे राज्यांना आणि केंद्राला हा टॅक्स घेण्याचा अधिकार मिळाला. आता ह्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र हे जर एकत्रितपणे एखादा कायदा बनवत असतील आणि त्याची पुढे जाऊन अंमलबजावणी त्यांना करायला लागणार असेल तर मग त्याविषयीचे निर्णय प्रक्रिया आणि एकंदरीत सगळ्या जी योजना ह्या सगळ्या कशा प्रकारे चालतील त्याच्याकरता आर्टिकल 279 हे प्रमाणे या आर्टिकलप्रमाणे GST काउन्सिलची स्थापना करण्यात आली. म्हणजे ही GST परिषद जी आहे त्याला लिगल बॅकअप पाहिजे, त्याला कायदेशीर अस्तित्व पाहिजे. तुम्ही कायदा बनवला आणि मग आता तो कायदा इम्प्लिमेंट होत नाही मग आपण आता ठरवूया असं नसतं. प्रत्येक गोष्टीला घटनेमध्ये स्थान पाहिजे, घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे. म्हणून घटना हा जो आहे हा आपला मुख्य कायदा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक जे काही काम करायचं आहे ते घटनेमध्ये दिलेलं आहे, दिलेलं असलं पाहिजे. मग घटनेने अधिकार दिला आहे तरच तुम्ही एकत्र येऊन एखादा विषय डिस्कस करू शकता, निर्णय घेऊ शकता. निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला आहेत, कशा प्रकारे हे सगळं कुठे दिलं आहे. जर का तुम्हाला तिकडे आर्टिकल बनवलं आहे आणि त्याप्रमाणे त्याचा GST काउन्सिल बनवलं आहे तर आर्टिकल 279A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन empowers the president to constitute a joint forum of the center and state, namely goods and service tax act. म्हणजे प्रेसिडेंटनी त्या प्रकारे GST काउन्सिलची स्थापना करायची आणि ज्यामध्ये द प्रोव्हिजनरी GST काउन्सिल केम इन टू फोर्स 12 सप्टेंबर 2016 पासून प्रेसिडेंट कॉन्स्टिट्यूटेड द GST काउन्सिल ऑन 15 सप्टेंबर 2016. पहिले काउन्सिल बनवलं. आता काउन्सिल बनवल्यानंतर त्यामध्ये मेंबर कोण असतील, त्याचा अध्यक्ष कोण असेल, त्याचा हे सगळं त्यामध्ये दिलं आहे. त्याप्रमाणे द युनियन फायनान्स मिनिस्टर इज द चेअरमन ऑफ दिस काउन्सिल अँड मिनिस्टर इन चार्ज ऑफ फायनान्स टॅक्सेशन. और जे स्टेटमधला जे राज्य आहे त्याच्यामधला एखादा मंत्री, फायनान्स मिनिस्टर किंवा कोणी जे ते सांगतील तो व्यक्ती त्या GST काउन्सिलचा सदस्य मेंबर असेल त्या राज्याचा. अशा प्रकारे जे स्टेट आहे स्टेट नॉमिनेट करेल बाय ईच ऑफ द स्टेट अँड युटीज विथ लेजिस्लेचर आर इच मेंबर अँड युनियन बिसाइड द युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट इन चार्ज ऑफ रेव्हेन्यू ऑफ फायनान्स इज ऑल्सो इट्स मेंबर. हे पण त्याचे आता बिसाइड द युनियन मिनिस्टर ऑफ
स्टेट इन चार्ज ऑफ रेव्हेन्यू और फायनान्स इज ऑल्सो इट्स मेंबर. आता जे केंद्र सरकार असतं आणि राज्य सरकार असतं यांनी मिळून काय करायचं, एक परिषद म्हणणार ती परिषद बनवायची आणि त्यामध्ये त्या परिषदेची काय कार्य असतील त्याप्रमाणे त्यांना कायदा बनवणं, त्यामध्ये वेगवेगळे बदल. आता बदल केव्हा करावे लागतात, ज्यावेळेस प्रत्येक राज्यामध्ये काय घडामोडी घडतात ते कोणाला कळतात, त्या प्रत्येक राज्याच्या त्या डिपार्टमेंटला कळतं काय झालं. याचं कामच ते लक्ष ठेवा की लोकांच्या मागण्या काय, लोकांच्या गरजा काय. तसं हे टॅक्स रेट चेंज करा, तसे लोकांनी आपले आक्षेप नोंदवले की हे तुम्ही नवीन जे टॅक्स रेट दिले ते आमच्याकडे सुटेबल नाही आहेत, हे तुम्ही बदलले पाहिजे. अशा प्रकारचे आक्षेप सगळ्याच राज्यांमधना त्या राज्यामध्ये त्याच्या व्यापाऱ्यांनी नोंदवले, सरकारपर्यंत पोहोचवलं. मग ते त्यांच्या परिषदेमध्ये आले, मग त्यांना कळलं की रेट रिवाईज केला पाहिजे, त्याप्रमाणे रेट रिवाईज आहे. आता यांचं जे काय फंक्शन आहे, द फंक्शन्स ऑफ द काउन्सिल इज टू मेक रिकमेंडेशन्स टू द युनियन अँड द स्टेट ऑन important issues like tax rates, करमुक्ती, exemptions, threshold limits, dispute resolution. ओके. दुसरा आहे आपल्याकडे 11 स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू काश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. आता त्यांच्या वेगळ्या राज्याच्या रचनेमुळे तिथले भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांना विशिष्ट दर्जा दिलेला आहे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन राज्यघटनेप्रमाणे. मग त्यांच्याकरता जो तुम्ही कायदा बनवला तो त्यांना लागू होतोय का, त्यांच्या फायद्याचा होतोय का. जर त्यांच्याकरता काय वेगळ्या तरतुदी करण्याची गरज असेल तर त्या तरतुदी त्यांच्याकरता करणं हे बघणं गरजेचं आहे. स्पेशल थ्रेशोल्ड लिमिट फॉर रजिस्ट्रेशन, कंपोजिशन, exemptions have been recommended for some or all these states. GST Council shall also recommend the date on which GST be levied on petroleum. आता हे जे पेट्रोलियम पदार्थ आहेत 5 प्रकारचे, पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट, नॅचरल गॅस, एव्हिएशन, टर्बाइन फ्युएल. म्हणजे ज्यावेळेस GST काउन्सिल समोर बरेच विषय आले त्यामध्ये पेट्रोलवर GST आत्ता लावू नये, तो फ्युचरमध्ये आपण लावावा, आत्ताची परिस्थिती त्याला अनुकूल नाही असा निर्णय घेऊन त्यांनी ते ठरवलं. मग सगळी राज्य ज्यावेळेस तयार होतील त्यावेळेस पेट्रोलवरती आपण टॅक्स लावावा अशा प्रकारे ठरलं. आणि एव्हरी डिसिजन ऑफ द GST काउन्सिल इज टेकन बाय मेजॉरिटी ऑफ नॉट लेस दॅन 3/4 ऑफ द वेटेड वोट्स ऑफ द मेंबर्स. आता किती शेअरिंग असेल, आता जे जसं बघा राज्य आणि केंद्र आहे, ते केंद्राचं वोट जे आहे त्याची पॉवर जास्त असेल, राज्याची पॉवर किंवा वेगळी असेल, राज्याची पॉवर वेगळी असेल. म्हणजे एक जो फायनान्स मिनिस्टर आहे त्याचं जे एक मत आहे प्रत्येक राज्यामध्ये, जर त्यांचा रेव्हेन्यू शेअर जो आहे समजा 18% रेट आहे, त्याचा रेव्हेन्यू शेअर किती आहे 18 मध्ये 9% आणि स्टेटचा पण 9%. आता जर त्या समजा 30-31 स्टेट आहे, त्या प्रत्येक फायनान्स मिनिस्टरचं एक वोट आहे आणि तो केंद्रीय मंत्री आहे त्याचा एक मत आहे. आता ज्यावेळेस एखादा निर्णय होईल आणि वोटिंग होईल तेव्हा त्या केंद्रीय मंत्र्याचा फायनान्स मिनिस्टर जो आहे त्याच्या वोटिंगची व्हॅल्यू आणि जो राज्याचा फायनान्स मिनिस्टरच्या वोटिंगची व्हॅल्यू ही सेम नसणार. मग त्याप्रमाणे वोट ऑफ द सेंटर हॅज वेटेड 1/3 ऑफ टोटल वोट्स कास्ट अँड वोट्स ऑफ ऑल स्टेट गव्हर्नमेंट टेकन टुगेदर ॲज अ वेटेज ऑफ 2/3 ऑफ द टोटल वोट्स कास्ट इन दॅट. मग त्याची व्हॅल्यू किती असेल त्या वोटिंगची हे पण त्यामध्ये बघितलं जातं आणि मग तो निर्णय घेतला जातो. आता हे जे काय निर्णय घेतले गेले त्याविषयी जे फायनान्स मिनिस्टर होते अरुण जेटली त्यांनी असं सांगितलं की जे काय आपण कायद्यानुसार पॉवर ठेवली आहे राज्याला आणि केंद्राला त्याप्रमाणे आम्ही कधी वोटिंग केलं नाही. आम्ही 100% सगळ्या फायनान्स मिनिस्टरला सगळ्या स्टेटच्या ॲग्री करून ती प्रोव्हिजन ती तरतूद आहे ती सर्व मतांनी मान्य केली. आणि जर समजा 4-5 राज्याचे जे कोण फायनान्स मिनिस्टर असतील त्यांना काही आक्षेप असेल तर बाकीच्यांना जर एखादी कुठं कन्व्हिन्स झाली तर ते इतरांना समजावून सांगायचे. आणि जिथे अशा काही डिस्प्यूट आहे अशा गोष्टींनी पहिले आत्ता बाजूला ठेवून नंतर पुढे जाऊन ते ॲप्लिकेबल करू. ई वे बिल आहे, ई वे बिल लगेच ॲप्लिकेबल नाही केलं, ई वे बिल त्यांनी नंतर ॲप्लिकेबल केलं. TDS TCS हे पण उशिरा ॲप्लिकेबल केलं.
त्यामुळे जे नॉर्मली त्यांना असं वाटलं की सर्वसंमतीने आपण GST असा ॲप्लिकेबल करू शकतो, अशा प्रोव्हिजन्स त्यांनी लगेच ॲप्लिकेबल केल्या. आणि बाकी काही गोष्टी अशा आहेत त्या आपण फ्युचरमध्ये हळूहळू लागू करू, अशा प्रकारे त्यांनी सर्वसंमतीने तो कायदा इम्प्लिमेंट करण्याकरता GST काउन्सिलने प्लॅनिंग केलं. EVP मध्ये काय 2 मिनिटं सांगा. आता जसं गुड्स तुम्ही घेऊन जाता, ओके, ट्रान्सपोर्ट करता, तर ट्रान्सपोर्ट करताना तुम्ही परवा सांगितलं की काही गुड्स असे आहेत जे विदाऊट बिल पाठवले जातात, त्याचा कुठलाही हिशोब नसतो. तर समजा 100 TV मॅन्युफॅक्चर झाले तर विदाऊट बिल 100मध्ये 40 जातात किंवा 60 जातात आणि 40 बिल जातात. आता जेवढा ऑन पेपर जे प्रोडक्शन दाखवले त्याची एक्साईज ड्युटी मिळेल, त्याचा वॅट मिळेल, सगळे टॅक्स भेटतील त्याचा. इन्कम टॅक्स पण त्यामध्ये येईल. आणि विदाऊट बिल जे आहे म्हणजे तो बिझनेस जो आहे हा सगळा काळा पैसा आहे. मग याच्यामध्ये इन्कम टॅक्स पण लागणार नाही आणि त्यामध्ये ती सगळं तो व्यवहार जो आहे तो कॅशवर होतो. विदाऊट बिल जो व्यवहार होतो तो कॅशवर होतो. आता अशा प्रकारे किती माल चालला आहे, किती माल आला आहे याची गव्हर्नमेंटकडे कुठली माहिती नसते. मग जर ती गव्हर्नमेंटला माहिती व्हायला पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट असं सांगितलं की तुम्ही ज्या वेळेस ट्रान्सपोर्ट कराल त्या गुड्सचं, मग ते लिमिट तेवढं 50,000. आता 50,000च्या वरचे गुड्स जर असतील अप टू 50,000 तुम्ही कसंही माल ट्रान्सपोर्ट करा. पण जर 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त अमाऊंटमध्ये तुम्हाला माल कुठे पाठवायचा असेल एका कस्टमरचा किंवा एकाहून जास्त कस्टमरचा, 50,000च्या वरती जी समजा आता त्यांनी पहिले ते लिमिट स्पेसिफाय केलं की 50,000चा जर का माल तुम्ही ट्रान्सपोर्ट करत असाल तर त्याविषयीची माहिती तुम्ही आम्हाला इन्फॉर्म केलं पाहिजे. मग त्याकरता पोर्टलला त्यांनी EVP हे दिलं आहे. तिकडे जाऊन तुम्ही गुड्स कुठनं घेऊन चालला, सोर्स काय, डेस्टिनेशन काय, गुड्सची सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे जे इन्व्हॉइस बनतं ना तीच सगळी माहिती त्या पोर्टलला टाकली जाते. म्हणजे जे वाहतूक केली जाते त्या मालाची त्याविषयीची सगळी माहिती तिथे दिली आहे. आता तो जो माल पाठवला जातोय तो सप्लाय होतोय का, सप्लाय होत नाही. एका ब्रँचवरून दुसऱ्या मालला स्टॉक पाठवला जातो, मग स्टॉक ट्रान्सफर आहे. दुसरी गोष्ट केव्हा केव्हा जॉबवर्कसाठी माल पाठवला जातो, जॉबवर्क करण्याकरता. समजा एक कंपनी आहे ती काही केमिकल बनवते, मग त्यात त्यांना दुसरं केमिकल मिक्स करून पाहिजे. दोन्ही केमिकल त्यांच्याचकडे आहे पण दुसरीकडे कंपनीकडे त्यांच्याकडे असा प्लांट आहे, त्यात ते मिक्सिंग करून त्यांना परत पाठवतात. माल आहे फक्त प्रोसेस करून त्यांना परत पाठवतात. हे समजा एक काच आहे, त्याला त्यांना गरम करून हीट करून पाहिजे, हीट ट्रीटमेंट करून पाहिजे, मग दुसऱ्या फॅक्टरीज आहे ट्रीटमेंट करून परत येईल. चाकू आहे त्याला धार लावून पाहिजे, चाकू हे बनवतात त्याला धार लावायला दुसरीकडे जाते, तिकडे धार लावून त्यांना त्याला जॉबवर्क म्हणतात. आता ज्या वेळेस तो माल घेऊन चाललाय तो लाखोचा माल आहे, तो आम्ही विकत नाही आहोत, सप्लाय करत नाही आहोत, हा फक्त तिकडे प्रोसेस करायला पाठवतो. तेही गव्हर्नमेंटला इंटिमेट म्हणजे जी मुवमेंट होते मालाची ती इलेक्ट्रॉनिकली गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करण्याची एक मेथड आहे. किंवा जो माल अवैध माल असा पाठवला जातो तो त्याच्यावरती कंट्रोल मिळावा म्हणून काय राज्यांमध्ये अशी तरतूद होती, पण देशभर हे सगळी राज्य करत नव्हती. टॅक्स चोरी कमी व्हावी किंवा टॅक्स चोरीवरती कंट्रोल ठेवता यावा म्हणून इलेक्ट्रॉनिक बिल. आताचे प्रोजेक्ट इलेक्ट्रॉनिक बिल, तुम्ही इनवॉइस बनवा, जे बिलच आहे तेच तुम्ही अपलोड करा. पण एकदम हे पॉसिबल नव्हतं म्हणून पहिले ए बिल आणलं. आता EVA बिल सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे आणि इनवॉइस आहे त्याला ज्यांचा टर्नओव्हर वर्षाला 20 करोडच्या पुढे त्यांना ॲप्लिकेबल. तुम्ही जे बिल बनवता ते बिल तुम्हाला कशामध्ये द्यायचंच आहे पण ते पहिले ऑनलाईन अपलोड करा EVA बिल. तसं आहे इनवॉइस. आणि कोणत्या कोणत्या एक्झाम्प्टेड आहेत सर? येऊ द्या मी येतो. येस तर लक्षात घ्या हे सगळे जे काही गोष्टी आहेत ह्या कोण करतं, GST काउन्सिल सरकारला रिकमेंड करतं. जसं व्यापाऱ्यांकडनं काय गोष्टी येतात, त्या डिपार्टमेंटला काय गोष्टी दिसतात की कुठे टॅक्स चोरी चालले, सरकारला पण दिसतात. कारण एकदा टॅक्स तुम्ही एखादा कायदा लागू केला का तो इम्प्लिमेंट करण्याचं काम कोणाचं असतं, सरकारचं असतं. सरकारमध्ये कुठलं तरी मंत्रालय असतं, त्याच्या खाली कुठली तरी ऑथॉरिटी असते, डिपार्टमेंट असतं, ते सगळं हे इम्प्लिमेंट करतात.
म्हणजे व्यापारी जसे आपल्या आक्षेप किंवा आपल्या सूचना सरकारला देतात तसेच डिपार्टमेंटकडनं पण मिळतात की हे व्यापारी काय काम करतात, कसं काम करतात, मग टॅक्स चोरी होते हे सगळं गव्हर्नमेंटला कळतं. त्यामुळे व्यापाऱ्यांना सुविधा देणं हे पण गव्हर्नमेंटचं काम आहे आणि टॅक्स चोरी रोखणं हे पण गव्हर्नमेंटचं काम आहे. मग ह्याच्यातच काय होतं, नवीन नवीन तरतुदी येतात. मग या GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये डिस्कस होतात आणि त्यातूनच कायद्यामध्ये वेगवेगळे बदल होतात. त्यातून आपल्याकडे पहिल्यांदा EVB आलं, त्याच्यानंतर पुढे जाऊन आता इनव्हॉइसिंग हे पण हां. हे जे सगळे एवढ्या तुम्ही बोलतो ना याच्यावरती आपण डिटेलमध्ये नंतर एक क्लास 2-2 क्लास पुढे बोलणार. बरोबर. उद्या आमची EVBची ड्युटी आहे म्हणून एक जस्ट तुम्हाला कुठलाही टॉपिक जर मी बोललो एका शब्द तरी बोललो आणि तुम्ही तिकडे जाऊन जरा जास्त तुम्ही सर्च जरी केलं ना की EVA बिल काय आहे, EVA बिल हे काय, तुम्हाला कितीतरी व्हिडिओ मिळतील, तुम्हाला कितीतरी यामध्ये माहिती मिळेल. हां. आणि एक्झाम्पशन एक्झाम्पशन काय, त्याच्यामध्ये एक्झाम्पशन काय काय कशामध्ये बिलमध्ये टॅक्सेबल गुड्स असतील. आता जी तरतूद त्यांनी केली आहे की EVA बिल कोणाला बनवायला लागेल, हां हां ते बनवल्यानंतर किती पिरियडपर्यंत व्हॅलिड असेल. आता समजा EVA बनवलं आणि 2 तास मी माल भरू शकलो नाही, 2 तासानंतर माल पाठवतो, ते EVA बिल व्हॅलिड आहे का? किंवा मी समजा सकाळी माल भरत होतो पण पाऊस चालू झाला किंवा काही वेगवेगळ्या कारणामुळे 7-8 तास गेला, मग EVA बिल बनवून सकाळी 10 वाजता, तर किती वाजेपर्यंत ॲक्च्युली तो माल निघायला पाहिजे आणि तो माल पोहोचणार आहे किती किलोमीटरवरती पोहोचणार आहे, रोड ट्रान्सपोर्ट होतो आहे. तर मग ते EVA बिल समजा ते गाडी चाललेली आहे, मध्ये गाडी ब्रेक फेल झाली, गाडी खराब झाली, गाडी बदलावी लागली, मग त्या EVA बिलचं काय करायचं. EVA म्हणजे मला जी माहिती आहे, माल कुठं घेऊन चाललो आहे, कुठे पोहोचतो ही माहिती आहे, त्यामध्ये गाडीचा नंबर आहे, गाडी बदलली तर काय करायचं, हे सगळं तरतुदी त्यामध्ये केलेलं असतं. EVA बिलची प्रोव्हिजन, त्याचा रूल सगळं दिलं आहे. त्याप्रमाणे हे तुम्हाला सगळं जर बघायला गेलात तर हे जवळजवळ 2-3 तास आपण त्याच्यावरती डिस्कस करू शकतो, एवढं त्यामध्ये म्हटलेलं आहे. जर तुम्हाला इमिजिएटली पाहिजे असेल EVA बिलवरती काय काय प्रोव्हिजन आहे ना, जास्त डिटेलमध्ये नको लागतं. मला सांगतो. जसे तुम्ही क्लिअर टॅक्स नावाची ही जी आहे ही वेबसाईट रेफर करा. EVA बिल, व्हॉट इज EVA बिल, EVA बिल रूल्स, क्लिअर टॅक्स. EVA बिल पोर्टल आहे. EVA बिल पोर्टलवरती आता तुम्हाला आकडा दिला 50,000, हा 50,000, पण ह्याच्यामध्ये कसं दिलं आहे, जर इंटरस्टेट मुवमेंट केली तर 50,000 आहे आणि जर राज्यामध्ये माल जातोय तर बऱ्याच राज्यांनी 50,000चे 1 लाख. बरोबर. डिस्टन्स किती सर? डिस्टन्सचं काय नाही, टॅक्सेबल तुम्ही सप्लाय करत असाल आणि त्याची व्हॅल्यू इंटरस्टेटसाठी 50,000 आणि ज्या राज्यांनी 50,000चं त्यांचं नोटिफिकेशन काढून जर 1 लाख केलं तर 1 लाख. महाराष्ट्राने केलं ना सर. हां. डिस्टन्स लिमिट नाही. मग त्यासाठी तुम्हाला स्टेट ॲक्ट बघायला पाहिजे की मग त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे. तुम्ही जसं म्हटलं तर ते म्हणजे 2 तासानंतर चालत नाही त्याला टाइम नाही, तुम्हाला सांगितलं आहे की एक्झाम्पल दिलं आहे की ह्याचं आता कसं दिलं आहे, 24 तासाकरता हे व्हॅलिड आहे आणि 24 तास पण कसे मोजायचे. आता जर मी आज 10 वाजता हे EVA बनवलं तर उद्या रात्री 12 वाजेपर्यंत ते व्हॅलिड आहे. आज बनवलं मी तर उद्या रात्री 12 वाजेपर्यंत त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती चालेल. EVA बिलवर पूर्ण मेन्शन केलेलं असतं. नाही, EVA मध्ये मेन्शन, EVA बिलमध्ये तुमच्याकडे जी तुमची इन्फॉर्मेशन आहे तुमच्या मालाविषयी, तुमच्या रेसिपेंटविषयी, सप्लायरविषयी, ही सगळी त्यामध्ये असते. तुम्ही जसं EVA पोर्टलला EVA अपलोड केलं तर गव्हर्नमेंटला काय कळतं की ही मटेरियल निघालं आहे मुंबईहून, हे नागपूरला जाणार आहे, किती किलोमीटर आहे हे तिकडे दिलेलं असतं. तुम्हाला तिकडे टाकायचं असतं किलोमीटर किती आहे, कुठली गाडी आहे, ट्रान्सपोर्टर कोण आहे, GST कोण भरणार आहे, ही सगळी माहिती जी आहे ही सगळी तिकडे त्यांच्या पोर्टलला असते. मग जे चेकपोस्ट आहे
त्या चेकपोस्टवरती ते चेक करू शकतात. आता तुम्ही EVL बनवलेलं आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही EVL न बनवता गाडी एखादी चालली असेल, अरे ही गाडी चालली आहे, EVL नाही. चेकपोस्टला गव्हर्नमेंटला कळतं की आपल्याकडे जी गाड्याचे नंबर आहेत ही कुठली गाडी, हा नंबर आपल्याकडे नाही. चेक कर, ज्यांनी EVL बनवलंय त्या गाड्या गव्हर्नमेंट समजा चेक करणार नाही. पण ज्यांनी नाही बनवले, म्हणजे हे काहीतरी कुठलं तरी आता मला घेऊन चालले किंवा हे कोण आहेत बघा आहे, आणि त्यांना गरज वाटली तर ते ज्यांनी EVL बनवलंय ते पण चेक करतील की त्यामध्ये ज्या प्रकारे त्यांनी माल दाखवलाय तोच माल गाडीत आहे की नाही. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती काहीतरी घोषणा करतो त्यावेळेस त्याला माहिती आहे की आपण हे गव्हर्नमेंटला कळवलं, गव्हर्नमेंटला माहिती आहे. मग आता आपण 100 TV सांगितले 200 घेऊन जायचे का, तो विचार करेल. पण ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे अधिकारच नाही आणि कोण त्यांना विचारणारच नाही, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सहज चालू होत्या. त्याच्यावरती नियंत्रण आणण्याकरता तुम्ही पोर्टलला आम्हाला तुमच्या तुम्ही मुवमेंट करताय त्याची माहिती द्या. कुठली कंपनीची कुठला सप्लायर आहे, त्या GST नंबर काय, तो कुठला माल घेऊन चालला, त्याची क्वांटिटी, त्याचा रेट, त्या GST किती आहे, ही इन्फॉर्मेशन जी बिलामध्ये असते. एका जेव्हा आम्ही बिल बनवतो टॅलीमध्ये तिकडेच ऑप्शन आहे, जस्ट एक क्लिक केलं तर मग तो EVL बिल पोर्टलचा युजरने पासवर्ड विचारतो, तो टाकला काही सगळी इन्फॉर्मेशन तिकडे काय होते अपलोड होते आणि त्याचा EVL बिल नंबर जनरेट होतो. तो नंबर पण त्या बिलावरती ऑटोमॅटिक येतो. बिल प्रिंट करता येतं, जे EVL बिल आहे तेही प्रिंट करता येतं. एकाच कमांडमध्ये दोन्ही प्रिंट होतं. ते सॉफ्टवेअर जी बनवली गेली त्यामध्ये या प्रकारची फॅसिलिटी. अगोदर कसं होतं, पहिले आम्ही टॅलीतना एक्सपोर्ट करत EVLसाठी, मग ते EVL पोर्टलला जायचं, तिकडे जाऊन हे इम्पोर्ट करायचं, मग त्याला प्रिंट करण्याकरता वेगळी कमांड द्यायचो, मग ते प्रिंट व्हायचं. 10 मिनिटं जायची EVLसाठी. आता त्यामध्ये प्रोग्रामिंग त्यांनी अजून डेव्हलपमेंट करून आता असं केलं आहे की आम्हाला लॉग इन करायला लागत नाही EVL पोर्टल. टॅलीमध्येच बिल बनवलं, जी माहिती आहे ट्रान्सपोर्टच्या संदर्भातली ती आपण टॅलीमध्येच टाकतो. ट्रान्सपोर्टरचं नाव काय, गाडी नंबर काय, किती किलोमीटर आहे, कुठना कुठे चालले, बस टाकलं इकडे. पनवेल टू तळोजा किती किलोमीटर आहे, 12 किलोमीटर. ट्रान्सपोर्टरचा नंबर काय, हा नंबर टाकला. यस, ती माहिती भरली का आता मग ते इनवॉइस जे आहे ते जेव्हा प्रिंट करतो त्याचा ऑप्शन असतो की इनवॉइस बरोबर तो EVL प्रिंट करायचा का, यस, दोन्ही प्रिंटिंग वेळ लागते आणि कोणी बघत नाही. पण गव्हर्नमेंटला माहिती आपण प्रोव्हाइड केली, आपण कायदा पाळला, हे सप्लायरला तो सेफ झाला. आम्ही काय चेक करतो सर, EVL आहे का नाही सगळ्यात पहिली गोष्ट. हां, त्याच्यानंतर तुम्ही ते टाइम, कसं काय टाइम लिमिट असते, कधीपासून निघाला, म्हणजे बघतो बाबा एवढं. आता तुम्हाला कळलं, झालं पाहिजे. आता तुम्हाला कळलं की 12 किलोमीटर आहे. पण जर त्याच्या नियमाप्रमाणे जे टाइम लिमिट दिलं आहे तिकडे, हे हू शूड जनरेट EVL, कोण जनरेट करायला पाहिजे, रजिस्टर्ड पर्सन, अनरजिस्टर्ड पर्सन, ट्रान्सपोर्टर. पुढे पार्ट A मध्ये काय असेल, पार्ट B मध्ये काय असेल, गाडी त्याच्या पंक्चर झाली, काय बदलायला लागली, मग पार्ट B मध्ये ट्रान्सपोर्ट ॲड्रेस आहे ते, मग ते कशाला अमेंड करायचे ते अमेंड केले जातात. आणि कधी EVL बिल रिक्वायर्ड नाही आहे हे दिले. EVL बिल रूल्स आणि लिमिट्स स्टेट वाईज, हाऊ टू जनरेट EVL बिल, हे व्हॅलिडिटी बघा. 1 डे अदर दॅन ओव्हर डायमेन्शनल कार्गो, म्हणजे जे मोठे मोठे असे ट्रेलर असतात ज्यामध्ये खूप सामान असतं ते स्लो चालतं, त्यांचं ताशी त्यांचं 7-8 किलोमीटर चालतं, त्यांच्याकरता लेस दॅन 200 किलोमीटर एक दिवस. फॉर एव्हरी ॲडिशनल 200 किलोमीटर्स और पार्ट देअर ऑफ ॲडिशनल 1 डे. बाकी जे टेम्पो किंवा नॉर्मल आपले व्हेकल आहेत फॉर ओव्हर डायमेन्शनल कार्गो, हे बघा, हे लेस दॅन 20 किलोमीटर त्यांना एक दिवस दिला. आणि जे अदर दॅन ओव्हर डायमेन्शनल कार्गो आहे हे नॉर्मल व्हेकल, त्यांना लेस दॅन 200 किलोमीटर करता एक दिवस. 200 किलोमीटर, हां, आता एक दिवस. आता एक दिवस कसा मोजायचा, हे आज मी 12 वाजता समजा EVL बनवलं तर उद्या रात्रीचे 12 वाजेपर्यंत EVL बनवल्यापासून असं नाही आहे की 10 ते 10 असे 24 तास मोजा, असं नाही. ओके. जो नेक्स्ट डे येतो त्या नेक्स्ट डेचे रात्री 12 वाजेपर्यंत. आज रात्री मी जर का 1 वाजता बनवलं तर तुम्हाला जवळजवळ मग 37 तास मिळतात. तेच म्हटलं, त्यांनी असंच काय म्हणजे मिनिमम 24 तास भेटणार म्हणजे भेटणार.
हा. ते तर भेटते. हां म्हणजे 24 तासाहून जास्त वेळ मिळेल असं बघा. गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे, अरे तुम्ही बनवा बस, 24 तास काय 48 तास काय, तुम्ही बनवा एवढं तर करा. जास्त स्ट्रिक्ट करता येत नाही गव्हर्नमेंटला. एकदा का हळूहळू एखादी गोष्ट लागू केली का मग हळूहळू तो फास आवडायचा. आता आपण बनवत नाही EVB तर बनवता खरं EVB. बनवतायत सर, सगळे बनवतायत. हां आता एवढं तर केलं ना पहिले. सगळे हां बनवतायत. आता त्याच्यामध्ये पण कसं आहे ना, आता बघा सॉफ्टवेअर पण अपडेट झाली, त्या सॉफ्टवेअरमध्ये सगळ्या गोष्टी हळूहळू सगळ्या सिम्पल इझी व्हायला लागल्या. पेनल्टी जास्त. मग कशाला कशाला कोण त्यामध्ये हे करेल. आता असे पण चोर लोक आहेत, EVB बनवतात आणि रिटर्न फाईल करत नाही, दिवसाला वन भरत नाही, फी भरत नाही. मग गव्हर्नमेंटने असं केलं की आता जर का तुम्ही रिटर्न फाईल केलं नाही 1 महिना, मग तुमचं आता EVB ब्लॉक करा. ते तर होतं, पण इकडे पेनल्टी वगैरे दुसरी ऍक्शन इकडे सुरू होते. आपण हे आत्ता व्हायला लागलं. पहिले हे चालू होतं ना असं बरोबर. 4 वर्ष चालू होतं, EVB बनवत होते म्हणजे गव्हर्नमेंटला पकडता येत नाही. आता कळतं तर खरं यांनी जे माल पाठवला आहे, मग हे दिवसाला वन भरत नाही, 3 भरत नाही, काहीच भरत नाही. आणि आता दुसरं होत असेल सर. आता काय लोक 1 भरत होते, 3 भरत नव्हते. कारण की तुम्ही किती पण दिवसाला 1 भरा, 3 लॉक नव्हता. हे सगळं लक्षात असं गव्हर्नमेंटचं आलं की कुठे गॅप आहे आपल्या कायदा अंमलबजावणीमध्ये. ते लूप होल्स हळूहळू कमी होत आहेत सर आता बघा. जसं जसं काळ जातो ना, GST काउन्सिलकडे सगळ्या गोष्टी जातात म्हणून मी बोलतो ना. अधिकारी बोलतात आम्ही काय करू, तर हे सर्वंत भरलाय, त्यांनी EVB ते बनवलंय, पकडा जातं त्याला. नॉर्मली कसं आहे माहिती का, त्याला पकडा मग त्याला बोलवा, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा खूप खर्च होतो. तुम्ही चोराला चोरीच करा देऊ नका. कायदे असे करा, अशा प्रकारे सगळं तुमच्याकडे आता सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, इनोव्हेशन टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आहे. तर ITचा जे काय बेनिफिट आहे तो घेऊन अशा प्रकारे करा की त्यांना चान्स मिळू नये. म्हणजे मला या गव्हर्नमेंटमध्ये हेच वाटतं की अशा प्रकारे सगळं इम्प्लिमेंट झालं पाहिजे की अधिकाऱ्यांना कमीत कमी काम झालं पाहिजे. अदरवाईज काय होतं, त्यांचा ॲडमिनिस्ट्रेशन जो खर्च आहे ना, ॲडमिनिस्ट्रेशन ते वाढतात. क्लिअरिकल गोष्टी जास्त वेळ जातो. आता कसं होतं की जर का त्यांचा 70% खर्च होतोय हे सगळं व्यवस्था बनवण्यामध्ये, आणि 30% जर रिव्ह्यू मिळते ॲक्टिव्ह डेव्हलपमेंट, आणि समजा एखाद्याकडनं 10,000 वसूल करायचे तर त्याच्याकरता 20,000 रुपये खर्च होत असतील, काय घ्या. मग त्यांना सोडून द्यायला नका त्याला वसूल करू. हेही बघायला लागतं. जर का 4 लोकांना पाठवलेत तर इथं वसुली झाली पाहिजे 25 लाखाची, तर फायदा आहे. रेट टाकली तर खरोखर रेट टाकल्यानंतर काहीच मिळालं नाही तर फायदा आहे. त्यामुळे अशा प्रकारची कोणाला संधीच मिळू नये म्हणून हे EVB, E-इनवॉइस ह्या सगळ्या प्रोव्हिजन केल्या आहेत. ओके, एक्झेप्शन्स म्हणजे काय बघून घेतो नंतर साईडवर. हां, जर का टॅक्सेबल म्हटले नसेल त्यामध्ये टॅक्सच नाही, मग गव्हर्नमेंटला काय याचा इंटरेस्ट नाही ना. प्रॉब्लेम उद्देश काय याचा, टॅक्स चोरी संदर्भातला विषय आहे. जो दूध घेऊन चालला तो काय करणं, आणि जे गोल्ड आहे त्याचं EVB बनत नाही. का सर? आता कोण किती लाखाचा गोल्ड घेऊन चाललाय हे कळलं तर ते आता गव्हर्नमेंटला त्यांना प्रोटेक्शन द्यायला लागेल. गोल्ड घेऊन जायला प्रोटेक्शन द्यायला म्हणजे अजून गव्हर्नमेंटला काय झाला, खर्च वाढला आपला. गोल्ड डायमंड हा, हे जे किमती वस्तू आहेत मग चोरांना करणार ना. आता साहजिक आहे, चोरांना सगळं माहिती मिळते, डिपार्टमेंटला गाठतील की अरे तुला 2 मिळतो, ती माहिती दे मला, म्हणजे आम्ही ती गाडी लुटतो. हां, म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत की जी इन्फॉर्मेशन लीक व्हायला नाही पाहिजे, पण त्याप्रमाणे EVBचा तुम्ही बघाल तर ती जे काय प्रोव्हिजन आहे, ते जे काय रूल आहे ते त्याप्रमाणे आहे. आता तुम्ही मला रूल बघायचा असेल त्याविषयी, तुम्हाला युट्यूबला पण अशी खूप व्हिडिओ मिळतील. तुम्ही जा युट्यूबला बघाल की EVB संदर्भात काय प्रोव्हिजन आहे तुम्हाला मिळतील.
130 आले 130 इकडे फक्त माहिती दिली क्लिअर टॅक्सला, ती त्यांनी इकडनं काढून घेतली. जर तुम्हाला असा रूल बाय रूल नको असेल, जर माहिती पाहिजे असेल तर क्लिअर टॅक्सला मिळते. आणि जर तुम्हाला स्पेसिफिकली रूल बघायचा आहे, ज्या कशा प्रकारे काय दिलं आहे, कोणाकरता काय आहे, छोट्या मोठ्या प्रोजेक्ट सगळ्या बघायच्या असतील, मग तुम्हाला पूर्ण तो सेक्शन आणि रूल बघितला पाहिजे. हे बघा, हे इकडे एकदम सेन्सिटिव्ह आहे, यांना ॲप्लिकेबल नाही. आता हा सगळा जो काय त्यांनी ठरवलं की आपण एक नवीन कायदा बनवायचा, त्याच्यामध्ये काही कंपनीज आहेत ज्या GSP आणि ASP की त्या कंपन्यांनी जे सॉफ्टवेअर बनवायचे, जसं काय हे टॅलीमध्ये काम होतं, तर टॅली काय करतं की त्या सॉफ्टवेअरमध्ये GST पोर्टलवरती हे सगळं अपलोड करायचं. तर GST पोर्टल त्यांना काय करणार, काही प्रोग्रामिंग सपोर्टिंग लायब्ररी फाईल असतात, तर त्यांना मिळाल्या, तर मग असं एका क्लिकमध्ये ते अपलोड करतात. आता हे सगळं डेव्हलप व्हायला वेळ गेला, म्हणजे इन्फोसिसने हे सगळं बनवणं हे पहिले अपेक्षित होतं. आणि मग त्या ज्या सपोर्टिंग कंपन्या आहेत, जे सगळं कम्प्युटर बिल्डिंग करणार आहेत, कम्प्युटर इन्व्हेंट बनवणार आहेत, हे सगळं त्यांनी एका क्लिक पण सगळं वेबसाईटला अपलोड व्हायला पाहिजे. आता कसं होतं की GST आम्ही एक्सपोर्ट करतो, मग त्याची एक फाईल बनते, मग ती तिकडे जाऊन इम्पोर्ट करतो. म्हणजे ह्या ज्या काय एक्सपोर्ट मी इम्पोर्ट करतो, हे बिलला असं करायला लागत नाही. सेम हे अपेक्षित GST बनला पण की एक क्लिक केली तो सिस्टम विचारेल, तिथे मी पाहिजे करतो, टाकला तिला अपलोड झाला पाहिजे आणि ती इन्फॉर्मेशन वेबसाईटला गेली पाहिजे. आता इकडनं एक्सपोर्ट करा, मग वेबसाईटला जा, तिकडे जा, तिथला ऑप्शन काढा, मग तिथनं ऑप्शन सिलेक्ट करा, मग ऑफलाईनमध्ये जाऊन ती फाईल इम्पोर्ट करा, मग इथे जाऊन ऑनलाईन बघा आला की नाही. यामध्ये बराच वेळ जातो. ॲटलीस्ट त्यांनी ए बिलला हा अपडेट दिला की एका क्लिकमध्ये ए बिल अपलोड, ती इन्फॉर्मेशन आहे, तसं यात पण होईल. पण मग हे जे त्यांचे जे काय सिस्टीम आहे हा वर्क झाला पाहिजे. हे सगळे सर्व्हर असतात, एक सर्व्हर असेल त्यावर जी माहिती जाईल, त्याकरता मग हे जे ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, हे ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडरना त्यांचे सॉफ्टवेअरमधनं अशा सुविधा प्रोव्हाइड केल्या जातील की ज्यामुळे GST पोर्टलवरती ही इन्फॉर्मेशन अपलोड होईल. ओके, डायरेक्टली मी ह्याच्यावरती मी बाकीच्या माहिती दिली आहे, तुम्ही वाचा, थोडंसं बेसिक त्यामध्ये दिलं आहे. आता टॅक्स कोण जमा करतो, तो व्यापारी जमा करतो. आणि ॲक्च्युली टॅक्स कोण पे करतो, जो उपभोक्ता आहे त्याचा, जो कन्झ्युम करतो त्याच्या पॉकेटमधनं टॅक्स दिला पाहिजे, मग तो गुड्सचा असो सर्व्हिसचा. आता ज्या वेळेस एखादा व्यापारी आहे त्याच्या मार्फतच कन्झ्युमरपर्यंत गुड्स पोहोचणार. आणि एक ऑप्शन गव्हर्नमेंटला कसं आहे की टॅक्स कलेक्शन कसं करायचं. 135 करोड लोक असतील, त्यांना सांगितलं की या आणि टॅक्स जमा करा, तर त्यांना टॅक्स किती द्यायचा आहे हे कॅल्क्युलेट कोण करणार. लोक निबंधित करणार नाही, आणि जे लोक शिक्षित नाही आहे ते करू पण शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लोकांनी गव्हर्नमेंटला टॅक्स डायरेक्ट द्यावा ही अपेक्षा करणं पॉसिबल नाही. म्हणजे व्यापाऱ्यांथ्रू जर का माल लोकांपर्यंत पोहोचणार आहे तर गव्हर्नमेंटचा नाईलाज आहे, आणि व्यापाऱ्यांचा पण नाईलाज आहे की गव्हर्नमेंटसाठी टॅक्स कलेक्शन हे व्यापाऱ्यांनाच करावं. दुसरा काय ऑप्शन ऑल्टरनेटिव्ह असू शकत नाही ना, पॉसिबल आहे का मला सांगितलं. मग आता जो व्यापारी ते गुड्स किंवा सर्व्हिसेस हे प्रोव्हाइड करेल तर त्याने गव्हर्नमेंटकडे नोंदणी केली पाहिजे.
जी प्रोसेस आहे ती सुरू कुठं होणार की जो व्यापारी लोकांना गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, जो गुड्सचा सप्लायर आहे किंवा जो सर्व्हिसचा प्रोव्हायडर आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्यांनी गव्हर्नमेंटकडे नोंदणी करावी आणि त्यांनी गव्हर्नमेंटच्या कायद्याप्रमाणे, सरकारच्या कायद्याप्रमाणे टॅक्स जमा करावा. एकदा रजिस्ट्रेशन केलं का मग त्याला लॉ ॲप्लिकेबल होईल. म्हणजे सगळ्यात पहिले काय करा, रजिस्ट्रेशन करा. आता हे जे रजिस्ट्रेशन आहे हे थोडं डिटेलमध्ये जाऊ. हां जाणं. आता इथे कसं दिलं आहे तुम्हाला मी इकडे काय माहिती दिली की जस्ट एक नंतर तुम्ही कधी वाचायला गेला तर त्या काळात ती उपयोगी पडते म्हणून दिली. आता ह्याच्यामध्ये एक मॅन्युफॅक्चरर असतो, तो काय करतो, गुड्स मॅन्युफॅक्चर करतो. आता GST मध्ये मॅन्युफॅक्चरर करता आणि जो डिस्ट्रीब्युटर आहे, रिटेलर आहे, होलसेलर आहे, ट्रेडर आहे, सगळ्यांकरता काय एकच काय, एकच टॅक्स रेट. तुम्ही गुड्स मॅन्युफॅक्चर केला, जर टीव्हीवरती 28% टॅक्स आहे तर 28% तो कलेक्ट आहे. तो कोणाला विकतोय, डिस्ट्रीब्युटर, मॅन्युफॅक्चरर. आता ह्याच्यामध्ये त्याचं काम काय, $10,000ची वस्तू आहे. आपण एक्झाम्पलला आपल्याला सोपं झालं, आपण 10% विचारतो की 10% जर याच्यावर टॅक्स लागत असेल तर 1,000 मॅन्युफॅक्चररनी 11,000चं बिलिंग केलं. ओके. आता हा जो 1,000 टॅक्स आहे, हा जो GST 1,000 आहे त्यांनी कोणाकडनं घेतला, डिस्ट्रीब्युटरकडनं घेतला. आता डिस्ट्रीब्युटर जो आहे तो ही 11,000ची वस्तू आहे, सपोज कन्झ्युमरला विकतो आणि त्या तो 4,000 मार्जिन लावतो, त्याची किंमत झाली 15,000. या 15,000वरती 10% टॅक्स होईल 1,500. म्हणजे याची बिल व्हॅल्यू होईल, इनवॉइस व्हॅल्यू होईल 16,500. 16,500ला जर कंझ्युमरने घेतलं तर या केसमध्ये कंझ्युमरकडून टॅक्स किती आला, 1,500. हा 1,500 जो आहे तो ही 10,000ची जी वस्तू आहे ही हा A% आणि ती घेणारा हा कंझ्युमर आहे, हा B. पहिले मी एकदम सिंपल सांगतो. आता ह्या केसमध्ये ही 10,000 मॅन्युफॅक्चररकडनं Aने घेतलं, म्हणजे या Aच्या अगोदर पण एक पर्सन आहे, त्यांनी 10,000 ची वस्तू 1,000ला दिली. मॅन्युफॅक्चररनी पण काय त्याचे पार्ट घेतले असतील, त्याच्यावर त्यांनी टॅक्स दिला असेल, तो आपण विषय घेत नाही. आता आपण काय बघतो, त्याला कॉस्ट 10,000 ठेवायची, या 10,000वर त्याला टॅक्स 10% घ्यायचा आहे. या 10,000 त्याचा मार्जिन इन्क्लूड आहे, कोणाचं, एच मॅन्युफॅक्चरर्स. या 10,000वरती त्यांनी टॅक्स लावला 1,000. हे 1,000 रुपये जे आहे ते तो गव्हर्नमेंटकडे जमा करा. ओके, जमा करा. 1,000ला कोण दिले, 1,000 रुपये डिस्ट्रीब्युटर दिले. आता डिस्ट्रीब्युटरने जेव्हा 1,500 कलेक्ट केले तेव्हा ह्या 1,500मध्ये ज्यावेळेस त्यांनी हा 10,000चा माल घेतला त्यावेळेस त्यांनी 1,000 रुपये टॅक्स ऑलरेडी दिलेला आहे, कोणाला, मॅन्युफॅक्चरर. आता हे ज्यावेळेस तो 1,500 रुपये जमा करेल, 1,500 रुपये पेड करेल, तेव्हा त्यामध्ये त्याला 1,000चं क्रेडिट मिळेल आणि 500 रुपये त्याला कॅश द्यावे लागतील. 500 रुपये कॅश द्यावे लागतील आणि 1,000 रुपये हे जे आहे हे त्याला क्रेडिट मिळेल. पण हे क्रेडिट त्याला तेव्हाच मिळेल ज्या वेळेस मॅन्युफॅक्चरर गव्हर्नमेंटला इन्फॉर्मेशन देईल की मी हा जो टी व्ही आहे याच्यावरती 1,000 रुपये टॅक्स डिस्ट्रीब्युटरचा GST नंबर हा आहे याच्याकडनं घेतलेला. जर डिस्ट्रीब्युटर अनरजिस्टर्ड असेल तर तो इन्फॉर्मेशन देईल की मी अशा माणसाला विकला किंवा अशा व्यापाराला विकला जो अनरजिस्टर्ड होता, त्याच्याकडनं मी 1,000 रुपये टॅक्स कलेक्ट केले. गव्हर्नमेंटला या केसमध्ये 1,000 टॅक्स मिळेल. आणि पुढे जर का अनरजिस्टर्ड व्यक्ती असेल तो आपली कॉस्ट पुढे जोडेल, तो कुठलाही टॅक्स कलेक्ट करणार नाही आणि गव्हर्नमेंटला या केसमध्ये 1,000 टॅक्स मिळेल. पण जर डिस्ट्रीब्युटर हा अनरजिस्टर्ड नसेल, रजिस्टर्ड असेल
तर मग डिस्ट्रीब्युटरचं काम आलं की तू पुढे तुझ्या कॉस्टमध्ये तुझी व्हॅल्युएशन किती आहे 4,000. मग 4,000चा टॅक्स जो आहे तो तुला टॅक्समध्ये द्यायचा आहे. आणि जो तू 10,000वरती जो टॅक्स दिलाय, सॉरी 5,000 त्यांनी ॲड केले, तर 5,000चा जो टॅक्स 500 रुपये तो त्याला कॅशवर द्यायला लागेल. आणि जो 10,000ला त्यांनी मॅन्युफॅक्चररला 1,000 रुपये देऊन ती वस्तू घेतली आहे, तो 1,000 रुपये काय करेल, मॅन्युफॅक्चररला जमा करेल. मॅन्युफॅक्चररचं काम एवढंच आहे, 1,000 गव्हर्नमेंटकडे जमा करायचं. डिस्ट्रीब्युटरचा रजिस्टर असेल तर तो आपली जी व्हॅल्यू ॲडिशन आहे ही त्याची 5,000 होती, त्याच्यावर तो टॅक्स कलेक्ट करेल. म्हणजे कन्झ्युमरकडून तो 10,000 त्यांनी वस्तू खरेदी केली, त्यावर 5,000 ॲड केले, वस्तू जर तो 15,000ला विकतो तर तो 15,000वरच टॅक्स कलेक्ट करेल. कन्झ्युमरच्या पॉकेटमधून 1,500 रुपये कलेक्ट करेलच, पण तो सरकारला 500 रुपयेच कॅश देईल. 1,000 रुपये त्यांनी कॅश म्हणून दिले मॅन्युफॅक्चरर. फक्त आता मॅन्युफॅक्चररचं काम काय, मॅन्युफॅक्चररनी जर रजिस्टर त्याचा डिस्ट्रीब्युटर असेल तर त्याचा GST नंबर पोर्टलला गव्हर्नमेंटला इम्प्लिमेंट केला पाहिजे की मी माझा रेसिपियंट कोण आहे, मॅन्युफॅक्चरर, माझा रेसिपियंट डिस्ट्रीब्युटर आहे, त्याच्याकडे मी घ्यायला टाइम दिला. आता सेम डिस्ट्रीब्युटर कोणाला विकेल, जर तो रजिस्टर आहे तर तो 1,500 रुपये त्यांनी कलेक्ट केले म्हणून सांगेल, आणि त्यातून त्याला मॅन्युफॅक्चररला 1,000 दिले ते गव्हर्नमेंटला कळेल ना. हो. त्याच्या 2A मध्ये येणार ना, त्याप्रमाणे तो क्रेडिट देईल. आता जर का हे 2 लोकांना व्यवहार आहे, तिकडे 3 जण आले, ABCD 4 जण आले, तर ह्या सेम जी चेन आहे ती तुमची पुढे वाढायची आहे. आजच एक्झाम्पल तुम्हाला मी इकडे दिली. याचा उद्देश काय, फक्त की क्रेडिट कोणाला मिळतं, जो रजिस्टर्ड पर्सन आहे त्यालाच क्रेडिट मिळतं, जो अनरजिस्टर्ड पर्सन आहे त्याला क्रेडिट मिळत नाही. मग एखाद्या रजिस्ट्रेशन का घेऊ, एक ऑप्शन म्हणजे जर त्याला गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलं रजिस्ट्रेशन घ्यावंच लागेल तर घेईल. आणि दुसरं, त्याला जर क्रेडिटचा फायदा घ्यायचा असेल तर तो रजिस्ट्रेशन घेईल. ओके, जर त्याला कायद्याने मॅन्डेटरी केलेलं आहे, त्याला कायद्याने जर बंधनकारक केलेलं आहे, ते रजिस्ट्रेशन तुला घ्यायला लागेल. आणि मग एकदा रजिस्ट्रेशन घेतलं का कायद्यानुसार जेवढे ऑब्लिगेशन्स आहेत तेवढे त्याच्यावरती ॲप्लिकेबल होते. म्हणजे इनवॉइस कसा बनवायचा, गव्हर्नमेंटचे कुठले रिटर्न्स आहेत, त्याच्या डेट काय, त्या कधी फिलअप करायचे रिटर्न्स, त्याचं पेमेंट कधी करायचं, हे बिल बनवायचं आहे, ते बनवायचं, हे सगळे ऑब्लिगेशन्स, हे सगळे जे नियम आहेत, हे सगळे कायदे कानून त्याच्यावर ॲप्लिकेबल होतील. जर त्याला ऑलरेडी ॲप्लिकेबल आहे त्याला ऑलरेडी ॲप्लिकेबल होईल. पण सगळ्यात पहिले त्याच्यावरती कायदा त्याला ॲप्लिकेबल कधी होईल, जी रजिस्ट्रेशनची जी काय तरतूद आहे जर ती त्याला लागू होत असेल तर मग त्याला बाकी सगळ्या तरतुदी लावत लागेल, तर त्याला ॲप्लिकेबल होते. म्हणून पहिला टॉपिक मी जो घेतो तो रजिस्ट्रेशन घेतो, की रजिस्ट्रेशन कोणाला घ्यावं लागेल. ओके, याचं बॅकग्राऊंड एवढंच की रजिस्ट्रेशन घेतल्याशिवाय त्याला कायदा ॲप्लिकेबल करता येणार नाही. त्याला टॅक्स कलेक्शन करण्याकरता त्याच्यावरती फोर्स गव्हर्नमेंटला करता येणार नाही. मग सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन कोणाला घ्यावं लागेल, पर्सनल लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आणि दुसरं, कोणाला घेण्याची गरज नाही, पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. तुमच्याकडे टॅक्सेबल गुड्स आहेत त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करायचं. आणि दुसरे जसं मांस, मच्छी, दूध, पालेभाज्या, फळं, त्याच्यावरती गव्हर्नमेंटला, आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्ट याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स घ्यायचा नाही आहे. मग त्याचं जे फार्मर्स आहेत, जे दूध विक्री करतात, अशा लोकांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरजच नाही. म्हणजे जे नील रेटवाला, एक्झाम सप्लाय किंवा जे फार्मर्स आहेत त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटला GST घ्यायचा नाही, तर त्यांचं जे काही गुड्स आहेत किंवा काही सर्व्हिसेस आहेत, डॉक्टर आहेत जसे डॉक्टरी सेवा आहे, त्याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स घेता येणार नाही. आम्ही दुसऱ्या बरोबर नाही, बरोबर आहे.
मग अशा काय सेवा आहेत किंवा असे काय गुड्स आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट करणं हे जर का त्यांच्या कायद्याप्रमाणे त्यांना नकोच आहे. मग अशा लोकांना GSTच्या रजिस्ट्रेशन नाम ठेवलं, पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. डिटेलमध्ये आपण ते बघणार आहोत. आणि दुसरं कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस, म्हणजे इथे हा सेक्शन 22 ॲप्लिकेबल न होता, त्यातले प्रोव्हिजन ॲप्लिकेबल न होता जर तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी केली त्यात तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावंच लागेल. छोटा व्यापारी आहे त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, पण एखादा व्यक्ती एक्सपोर्ट करतो, एखादा व्यक्ती राज्याबाहेर सप्लाय करतो, म्हणजे इंटरस्टेट सप्लाय करतो, तर गव्हर्नमेंटला वाटतं की बाबा याची मोठी पहुंच आहे, राज्याबाहेर माल विकते, मग तुला कंपल्सरी सेक्शन 24 पण. की सेक्शन 24 मध्ये अशा काय ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्यामध्ये रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी गव्हर्नमेंटने केलं. आता ह्याच्यामध्ये 4 सबसेक्शन आहेत, याच्यामध्ये 12 सबसेक्शन आहेत. ओके, हे आपल्याला वर्गवून बघायचे. नॉट लायबलमध्ये 2 सबसेक्शन आहेत ज्यामध्ये एकंदरीत 3 कॅटेगरी येतात आणि एक नोटिफाईड कॅटेगरी, म्हणजे 4 कॅटेगरी येतात त्यामध्ये. बस 4 प्रकार यामध्ये येते, ज्यामध्ये 4 सबसेक्शन आहेत, त्याच्यामध्ये 12 सबसेक्शन आहेत. आता एकदा हे 4 आणि हे 12 तुम्ही बघितले तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कोणाला घ्यावं लागणार आहे, रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायचे नाही हे कळेल. आता दुसरी गोष्ट, सेक्शन 25 मध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागणार आहे, मग त्याची प्रोसिजर काय असेल, मग ते ऑनलाईन घ्यायचं आहे. मग एखादा व्यक्ती ज्यावेळेस या सेक्शनप्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक झालेलं आहे, मग तो प्रोसिजर सेक्शन 25 मध्ये जाऊन प्रोसिजर फॉलो करेल. मग प्रोसिजर फॉलो करेल, मग त्याला प्रोसिजर रूल असतात, मग त्या रूलप्रमाणे ज्या स्टेप दिल्या आहेत त्या स्टेप त्याला करायला. मग त्याचा रूल 8 आहे त्याप्रमाणे तो ॲप्लिकेशन देईल. रूल 9 प्रमाणे ॲप्लिकेशन केल्यानंतर 7 दिवसामध्ये 7 वर्किंग डेजमध्ये डिपार्टमेंटचे अधिकारी त्याची छाननी करतील, ते व्हेरीफाय करतील आणि जर त्यामध्ये काय डॉक्युमेंट्स जर का प्रॉपर नसतील तर त्याची मागणी करतील. हां, मग त्यांनी डॉक्युमेंट प्रॉपर प्रोव्हाइड केले तर मग आणखीन 7 दिवसामध्ये, म्हणजे ही जी काय त्यात दिलेल्या नियमाप्रमाणे काय स्टेप्स असतील हे सगळं आपल्याला तो सेक्शन, मग त्याचे ते रूल, हे सगळं आपण 1 बाय 1 डिटेलमध्ये आपल्याला बघायचं. म्हणजे सेक्शन 25 मध्ये आणखी परत त्यामध्ये सबसेक्शन आहे. आता डिपार्टमेंटचं काम आहे की आपल्या कायद्याप्रमाणे एखादा व्यापारी जे काही काम करतोय तो रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलं की नाही घेतलं, आणि जर रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे तर मग त्यांना अशी पॉवर आहे की तुम्ही त्या रजिस्ट्रेशन घ्यायला लावा. त्याला म्हटलं सो रजिस्ट्रेशन, मग त्याला नोटीस द्या की रजिस्ट्रेशन तुला घ्यायला लागेल. आणि जर तुम्हाला वाटतं की चुकीचं आहे मग त्याला एक कालावधी दिलं, त्या कालावधीमध्ये त्यांनी गव्हर्नमेंटला सांगावं, त्यांनी रिप्लाय करावा की रजिस्ट्रेशन मला घेण्याची गरज नाही, तुम्हाला चुकीची माहिती आहे, मी चुकी नोटीस पाठवली मला. मग जर तो ते पटवून देऊ शकला तर मग त्याला काढलेली ऑर्डर आहे ती विड्रॉ, आणि जर ती योग्य आहे मग रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आणि एखाद्या रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे आणि तो ते घेऊन त्याला गरज नाही, किंवा तो रजिस्ट्रेशन घेऊन पण प्रॉपर ऑब्लिगेशन फॉलो करत नाही, तर मग अधिकाऱ्यांकडे पॉवर आहे, गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे की रजिस्ट्रेशन त्याचं कॅन्सल करा. रजिस्ट्रेशन कॅन्सल करा म्हणजे तो त्याला आता मला काय गरज नाही, मला कायदा ॲप्लिकेबल नाही असं होत नाही. तो कायदे चुकीचं करतोय, म्हणजे रजिस्ट्रेशन कॅन्सल म्हणजे तुला बिझनेस बंद. या अर्थी मग त्याला सांगायला लागेल की मग काय माझ्या चुकलं, मी रिटर्न खाली करत नाही, अजून काही बाकीच्या गोष्टी करत नाही, मग त्या त्यांनी केल्या त्या मग त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते पुन्हा रजिस्टर केलं. मग त्याकरता तुम्हाला सेक्शन 29 एखाद्या व्यक्तीला 22 किंवा 24 ॲप्लिकेबल होत नाही, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, किंवा अगोदर होती पण रजिस्ट्रेशन घेतलं होतं आता नाही, मग रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. रजिस्ट्रेशन जर का कॅन्सल त्यांनी केलं, त्याला लागू होत नाही कायदा आता, मग ते रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं. आणि जर रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने तो कायदा राबवतोय असं जर का डिपार्टमेंटला वाटलं तर डिपार्टमेंटच्या रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो. आणि मग त्यांना रिप्लाय केला, काही चुकीच्या गोष्टी आहेत त्यांनी करेक्ट केल्या का मग अधिकारी डिपार्टमेंट त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रिव्होकेशन कॅन्सलचं रजिस्ट्रेशन त्यांनी कॅन्सल केलं आहे डिपार्टमेंटने, मग ते रजिस्टर रिव्होकेशन करतात. जे रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे
जे रेशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जी माहिती गव्हर्नमेंटने दिली आहे त्याच्यामध्ये काय बदल झाले, म्हणजे जागेमध्ये बदल, ॲड्रेसमध्ये बदल, पार्टनरशिप फर्म आहे पार्टनरमध्ये बदल, कंपनी डायरेक्टर आहे ते बदलले, अशा प्रकारची कुठली माहिती आहे ती गव्हर्नमेंटला वेळोवेळी कळवणं गरजेचं असतं. त्याकरता अमेंडमेंटची प्रोव्हिजन, अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन. आता हे 22 ते 30 हे जे सेक्शन आहे ते रजिस्ट्रेशन पहिले 3 जे आहेत ते रजिस्ट्रेशन कोणाला घ्यावं लागेल, एकदा घेतल्यानंतर ते त्यात त्या बदल झाला, त्या अमेंडमेंट, कॅन्सलेशन, रिवोकेशन हे 3 सेक्शन. आता प्रोसिजर जे आहे त्या सेक्शन 25 मध्ये एक कन्सेप्ट आहे डीम रजिस्ट्रेशन. डीम रजिस्ट्रेशन झालं असं मानलं. आणि दुसरं एक आहे स्पेशल प्रोव्हिजन. मी जर का ॲप कसं दिलं आहे रजिस्ट्रेशन त्यांनी सेंट्रलला घेतलं तर राज्यामध्ये घेण्याची गरज नाही, तर स्टेटला घेतलं तर सेंट्रलला घेण्याची गरज नाही. अगोदर कसं होता स्टेटचा घ्यायला वेगळा आणि सेंट्रलचा वेगळा. रजिस्ट्रेशन सेंट्रलला घेतलं तर मग स्टेटला पण घेतलं असं मानलं जाईल, स्टेटला घेतलं सेंट्रलला घेतलं असं मानलं जाईल. आता काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत रजिस्ट्रेशन सेंट्रलला होतं ते सेंट्रलला अप्लाय करतात, मग त्यांनी स्टेटला रजिस्ट्रेशन केलं आहे असं मानलं जाईल. जर कॅन्सल स्टेटला केलं, पुढे कॅन्सल होत आहे तर कॅन्सल स्टेटला केलं, सेंट्रलचं पण कॅन्सल होईल. म्हणजे तुमच्याकडे टॅक्स तुम्हाला दोन्ही कलेक्ट करायचे पण रजिस्ट्रेशन एकाच ठिकाणी घ्यायचं. एकच व्यक्ती एका राज्यामध्ये एका बघा कसं होतं, अगोदर तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स घ्यायचा, एक्साईज रजिस्ट्रेशन वेगळं व्हायचं, स्टेट गव्हर्नमेंटचा व्हॅट होता रजिस्ट्रेशन वेगळं व्हायचं, LBT महानगरपालिका घेत होती रजिस्ट्रेशन वेगळं व्हायचं. आता रजिस्ट्रेशन एकच घ्यायचं, भले टॅक्स तुम्ही 2 कलेक्ट करा, CGST SGST. रजिस्ट्रेशन तुम्हाला आयदर CGST मध्ये घ्यायला लागेल किंवा आयदर SGST मध्ये घ्यायला लागेल. जर CGST मध्ये घेतलं तर SGST मध्ये घेतलं आहे असं मानलं जाईल. जर तुम्ही SGST मध्ये घेतलं तर कायद्याप्रमाणे तुम्हाला SGST मध्ये घ्यायला पाहिजे, तर मग CGST मध्ये घेतलेलं आहे असं मानलं जाईल. रजिस्ट्रेशन प्रोसिजर दोन्हीकडे करायची गरज नाही, एकाच ठिकाणी करायची. कॅन्सलेशन एका ठिकाणी करा, दुसरीकडे ऑटोमॅटिक. त्यासाठी इकडे डीम रजिस्ट्रेशन आहे. ओके, आता फक्त आपण ओव्हरव्ह्यू घेतो. सेक्शन 22 ते 30 फक्त मी ओव्हरव्ह्यू घेतो. एक एक सेक्शन जे आहे ते आपण वन पुढच्या कॉलेजमध्ये घेणार आहोत. आता ही जी काय तुम्हाला दिसायची 66 पेजेस आहेत हे जवळजवळ मला अजून पुढचे 4 तास आहे, 4 ते 5 तास तुमच्या इंटरेस्टवरती चालेल. आमच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हां, आणि दुसरं आहे आवश्यक आहे स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. आता हा जो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे, आता पूर्वी कसं होतं व्हॅटमध्ये रजिस्ट्रेशन प्रत्येक स्टेटमध्ये घ्यायला लागायचं. आता समजा एक गुजरातचा व्यापारी त्याचा मुख्य बिझनेस गुजरातमध्ये आणि काही टेम्पररी पिरियड करता त्याला महाराष्ट्रामध्ये काम मिळालं, एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मिळालं किंवा समजा अशा इथे एखादी जत्रा आहे काय आहे म्हणून तो गुड्स विकायला आला, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला तो जे गुड्स महाराष्ट्रामध्ये विकतोय याच्यावर टॅक्स कोणाला द्यायला पाहिजे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे. पूर्वीच्या कायद्यामध्ये काय होतं, जे एखादं राज्य होतं त्या राज्याने एखाद्या इन्व्हेस्टरला आणलं आणि तिकडे त्यांनी फॅक्टरी चालू केली, तर त्या राज्यामधून ती विक्री महाराष्ट्रामध्ये हो या देशामध्ये कुठेही हो त्याचा व्हॅट जो आहे ना तो महाराष्ट्रालाच मिळायचा. आता कसं होतं की ॲक्च्युली कसं आहे की गुड्स कन्झ्युम कोणी केले, माल गेला गुजरातला, टॅक्स कोणाला मिळतो महाराष्ट्राला. कन्झम्पशन कुठे झालं गुजरातमध्ये, टॅक्स कोणाला मिळाला महाराष्ट्राला. GST मध्ये असं नाही, GST मध्ये असं केलं की GST हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स, हा कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे. जिकडे कन्झम्पशन होईल त्या राज्याला टॅक्स मिळाला पाहिजे. म्हणजे गुजरातमधून जर महाराष्ट्रामध्ये माल आणत असतील, महाराष्ट्रामध्ये विकत असतील तर महाराष्ट्रात टॅक्स मिळाला पाहिजे. मग जर छोटा पिरियड आहे 1 दिवस 2 दिवस अप टू 90 डेज जर इथे काम चालणार आहे तर त्या 90 दिवसाकरता त्याला कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन टेम्पररी पिरियड करतात, त्याला एक टेम्पररी रजिस्ट्रेशन अशा प्रकारचं घेतलं आहे, अशी सुविधा आहे. म्हणजे मी कायमस्वरूपी पहिले कसं होतं राज्याबाहेर विकलं तर CST मिळत होता, पण आता तुम्हाला ज्या राज्याचा माल आहे त्यांना टॅक्स मिळत नाही, ज्या राज्यामध्ये कन्झम्पशन होतं त्याला टॅक्स मिळतो. म्हणजे जर महाराष्ट्रामधून गुजरातचा माल गेला तर त्याला टॅक्स महाराष्ट्राला मिळत नाही, गुजरातला मिळत नाही. गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचा टॅक्स महाराष्ट्राला मिळतो.
जी मागासलेली राज्य आहेत तिकडे जर दुसऱ्याकडे माल गेला तर त्याचा टॅक्स त्यांना मिळाला. कन्झम्पशन तिथे होते ना, पण टॅक्स त्यांना मिळाला पाहिजे. तुम्ही फॅक्टरी लावली तर तुमच्या राज्याच्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळालं, रोजगार तर मिळाला, बाकीच्या ट्रान्सपोर्ट आहेत, इतर गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला मिळालं, टॅक्स त्यांना मिळू दे. अदरवाईज मग ह्यातला म्हणजे मुद्दा हा होता, हे राज्य ह्या तयार नव्हती. राज्य म्हणून की पहिले व्याजमध्ये कसं आहे, आमचा मला आम्हाला टॅक्स मिळतो, पण जीएसटी मध्ये गव्हर्नमेंटने असा म्हणजे जे जे एक्सपर्ट होते टॅक्स एक्सपर्ट त्यांनी सांगितलं की जीएसटी मध्ये तुम्ही असं करा, तर जी दुसरी मागासलेली राज्य त्यांना टॅक्स मिळेल. तिथे कोण जाऊन फॅक्टरी लावणार नाही. जर का काश्मीरमध्ये बर्फ पडतो, निसर्ग अनुकूल नाही, तिथे कोण डेव्हलपमेंटला जाणारच नाही. एखादं राज्य आहे बिहार, तिकडे शिकलेले लोक नाही आहेत, तिकडे जर का एज्युकेशन चांगलं स्ट्रॉंग नाही आहे, तिकडे कोण इंजिनियर जाणार नाही, तिथे कोण फॅक्टरी लावणार नाही. त्यांच्यातून येणार काही समजा कसं जम्मू काश्मीरमध्ये जरी फॅक्टरी नसतील, म्हणजे जर फ्रूटचं उत्पादन होते ॲपल वगैरे, त्यांना काही त्यांनाच मिळतो का दुसऱ्या स्टेटला? नाही, पण त्याच्यावरती टॅक्सच नाही ना. जर का तिथे एखादं राज्य आहे तिकडे असे 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 काही गुड्स आहेत ॲग्रिकल्चर टॅक्स हां, त्यांना टॅक्सच मिळत नाही, प्रॉब्लेम आहे. म्हणून तर जर तुम्हाला ज्या प्रकारची परिस्थिती आहे 11 राज्यांची, तशी आणखी काय राज्य आहेत की जी मागत आहेत आणि ते मागतायत की तुम्ही आम्हाला पण टॅक्समध्ये स्पेशल स्टेट करा द्या, सगळ्यांना देणं पॉसिबल नाही. मग तुम्ही अशा प्रकारे टॅक्स मध्ये अशा गोष्टी करा की जिथे कन्झम्पशन आहे तिथले लोक खातात ना, मग टॅक्स तर देणार ना, मग तो काय आधार मिळू दे. म्हणजे हे जे आहे हे सगळ्यांना ऍक्सेप्ट करायला लागतं. पण मग दुसऱ्या राज्यामधला जो व्यक्ती आमच्याकडे येऊन बिझनेस करतो त्याचा टॅक्स आम्हाला द्यायला पाहिजे. मग त्याला सांगेल तू रेशन इथे घे, तो बोलेल की रेशन इथे घ्यायचं आणि मग मला तर टेम्पररी पिरियडला बिझनेस करायचा आहे. म्हणून मग टेम्पररी पिरियडसाठी ही प्रोव्हिजन काढली. जर राज्य दुसऱ्या राज्यामधनं आला तर मग सीटीपी, देशाबाहेर नाही आला मग त्याला नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. म्हणजे एखादी रिलायन्सची फॅक्टरी आहे, त्यांच्या मशिनरीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, मग त्यांनी टेक्निकल एक्सपर्ट बाहेर देशावरून मागवले, त्याने इथे काय काम केलं, मग त्याला तुम्ही पैसे द्याल, त्याला टॅक्स मिळायला पाहिजे. मग कॅल्क्युलेशन घेतलं पाहिजे भारतामध्ये टेम्पररी पर्पज करतो एनआरटीटी म्हणून. म्हणजे रजिस्ट्रेशनमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमधले, वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनमधले वेगवेगळा विचार करून लोकांना त्यांनी रजिस्टर करून घेतलं. आणि मग रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर ते रजिस्ट्रेशन प्रॉपरली मेंटेन झालं पाहिजे. म्हणून पुढे मग अमेंडमेंट, कॅन्सलेशन आणि रिवोकेशन या उद्या जातात पुढे. तो एकदम रजिस्टर झाला का मग त्याच्यावरती जे अभियोग लागू होतात ते सगळ्यात पहिले म्हणजे तू सप्लाय करतोय, मग इनवॉइस बनव, टॅक्सेबल सप्लाय करतोय, इनवॉइस बनव, मग इनवॉइस बनवला का रिटर्न फाईल कर, रिटर्न फाईल केलं का त्यामध्ये टॅक्स भरायचं आहे सगळ्या गोष्टी आल्या पुढे. म्हणजे असं आपण बनवाय पण ते लिंकिंग करणार. आता जेव्हा इनवॉइस तुम्ही बनवणार आहात तेव्हा इनवॉइसमध्ये किती व्हॅल्यू टाकायची. आता जर मी माझ्या भावाला सप्लाय करतोय तर मी वेगळा रेट लावेल, आणि मित्राला सप्लाय करतोय मी वेगळा रेट लावेल, आणि पब्लिकला सप्लाय करतोय वेगळा रेट लावेल. म्हणून मग त्यामध्ये व्हॅल्युएशनचं पण सेक्शन आहे. व्हॅल्युएशन व्हॅल्यू काय लावायची. 10,000ची वस्तू आहे, समजा हा टी व्ही 10,000चा आहे, तर या 10,000 वस्तूची मी 10,000 मोबाईल आहे, मी 10,000 वस्तू लावी, किंमत लावी तर 12,000 लावी. मग त्यात त्यांनी अशा प्रकारे प्रोव्हिजन केले, जर तुम्ही ज्याला सप्लाय करताय रेसिपियंट हा जर नॉट रिलेटेड असेल, नॉट रिलेटेड, तर मग काय व्हॅल्यू येईल. आणि जर तो रिलेटेड असेल मग त्याची पण डेफिनेशन आहे की रिलेटेड पर्सन कोण आहे. मग रिलेटेड पर्सनला तुम्हाला काय व्हॅल्यू गेला पाहिजे, की भले त्याला कमी कॉस्टला द्या पण त्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, आणि त्याची तुम्हाला कॉस्ट मिळते की नाही मिळत. तुम्ही समजा जुना टी व्ही घेऊन नवीन टी व्ही घेताय, जुना मोबाईल घेऊन नवीन मोबाईल घेताय, मग त्याची यावेळेस व्हॅल्यू काय असेल. म्हणजे अशा व्हॅल्युएशनची आपण तरतुदी, व्हॅल्युएशन तुम्हाला सांगतो 2 मिनिटं संपवतो मी. ओके, आता बघा कशावरती चार्ज येईल हे तुम्हाला लेव्ही आणि करेक्शनमध्ये होईल. सप्लायवरती चार्ज आहे, सप्लायवर टॅक्स लागेल, मग
कशाला टॅक्स लागणार नाही. गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे एक्झम्पशनची कुठल्याही गुड सर्व्हिसेसमध्ये. पण गव्हर्नमेंटने काय केलं, नोटिफिकेशन काढलं की लिस्ट काढली, त्याच्यावरती 5% टॅक्स, त्याच्यावरती 12, 18, 28. मग ते सेक्शन 9 प्रमाणे सप्लायवर टॅक्स लागतो. मग सप्लाय होतो. सप्लाय कशाला म्हणतात, सप्लायमध्ये काय काय येईल. दुसरं कंपोजिट सप्लाय आणि मिक्स सप्लाय कशाला म्हणतात. मग पुढे लेव्ही आणि कलेक्शन. मग कंपोजिशन डीलर आहे ते 1% टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करतात किंवा 5% किंवा 6%. त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही, त्याच्याकरता कंपोजिशन लेव्ही. ओके. आणि मग एक्झम्पशन. म्हणजे इथे लेव्ही आणि कलेक्शन हा टॉपिक दुसरा. आता ज्यावेळेस GST कलेक्ट करायचं आहे त्यावेळेस त्याला इन्व्हॉइस बनेल. मग इन्व्हॉइससाठी हे इन्व्हॉइस. आता हे इन्व्हॉइस बनवायचं आहे तर मग त्याला सप्लाय केला का, सप्लाय केला, हा सप्लाय आहे तर लेव्ही होईल, हे चार्ज होईल. मग तो चार्ज कधी येईल त्याकरता टाईम ऑफ सप्लाय. आता जर का मी गुड सप्लाय करतोय तर त्याच्या अगोदर इन्व्हॉइस बनवायला पाहिजे. कारण की जसं तुम्ही सप्लाय करताय त्याच्या अगोदर इन्व्हॉइस बनवा, टॅक्स लावा. पण ते जर का मी मोबाईल पोस्टपेड घेतो तर मी किती कॉल केले, SMS केले हे काउंट झाल्याशिवाय कळणार नाही. मग इथे GSTचा चार्ज, टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिस जी आहे याचा इन्व्हॉइस कधी बघायचं, तर ज्यावेळेस सर्व्हिस पूर्ण दिली जाईल त्यानंतर 1 महिन्यामध्ये इन्व्हॉइस बनणार. मग इन्व्हॉइस बनवायचं आहे पण त्याचा टाईम काय इन्व्हॉइस बनवण्याचा हे तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय सांगतो. टाईम ऑफ सप्लाय गुड्सची वेगळा आहे, सर्व्हिस वेगळा आहे. सेम प्रोजेक्ट आपल्या इकडे होत नाही गुड्स आणि सर्व्हिससाठी, पण ते 2 वेगळे प्रोजेक्ट. आणि जेव्हा मी इन्व्हॉइस बनवेन त्यामध्ये मी गुड्सची सर्व्हिसची व्हॅल्यू लावेन. ही व्हॅल्यू कुठल्या बेसवर लावायची त्याकरता व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय. ओके. पहिले रजिस्ट्रेशन होईल, ते झालं का मग त्याच्यावरती सगळ्यात पहिलं ऑफिशियल येईल इन्व्हॉइस बनवायचं. कधी तुम्ही जो सप्लाय करताय तो टॅक्सेबल असेल तर. पण टॅक्सेबल सप्लाय असेल तर त्याला सेक्शन 9 प्रमाणे लेव्ही होईल. टॅक्स रेट जे नोटिफाय केले त्या गुड्सला तो टॅक्स ॲप्लिकेबल होईल. पण ज्याची जी व्हॅल्यू काढली जाते ती व्हॅल्यू सेक्शन 15 प्रमाणे असायला पाहिजे. म्हणजे अधिकाऱ्यांना हे चेक करायचं, गव्हर्नमेंटला हे चेक करायचं आहे की त्यांनी व्हॅल्युएशन सेक्शन फॉलो केला की नाही. GST बरोबर भरला आहे 12%, 18%, पण व्हॅल्युएशन बरोबर आहे की नाही. व्हॅल्युएशन बरोबर आहे. मग सप्लाय कधी केला, सप्लाय कुठला केला, काय केला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या, हे ऑब्लिगेशन बरोबर फॉलो केलं की नाही हे जर कळलं तर कलेक्शन बरोबर झालं. यातलं कुठेही काही चूक झाली, कुठला सेक्शन त्यांनी ॲप्लिकेबल केलेलं नाही, त्यांनी कुठला कायदा तोडलाय, कुठला रूल तोडलाय, कुठलं सेक्शन त्यांनी पालन केलेलं नाही हे बघणं हे अधिकाऱ्यांचं काम आहे. आणि हे फॉलो करणं हे टॅक्स पेअरचं काम आहे. दोघांना सेमच लागू आहे ना. कळलं का. मी मला एक ओव्हरव्ह्यू दिला. तुम्ही जर सेक्शन काढून बघा, आता तुम्ही ॲक्ट काढून बघा, तुम्हाला चॅप्टर कळतील काय. आज सुद्धा मी ओव्हरव्ह्यू दिला सेक्शनचा. बघ हे जे याच्यामध्ये पहिले 50 सेक्शन आहेत, याच्यामध्ये म्हणजे 30 सेक्शन आहेत ते कळले तर लॉच्या जे काय बेसिक ते कळलं. याच्यात तुम्ही पुढे जाऊन बघा, 50च्या पुढे मग रिफंड आहे, असेसमेंट आहे, ऑडिट आहे, हे रोज होत नाही, हे सगळ्यांना आपलं ॲप्लिकेबल नाही. पुढे जाऊन इन्स्पेक्शन, सर्च, सीजर आणि अरेस्ट कधी होऊ शकते, कधी करावं, डिमांड आणि रिकव्हरी डिपार्टमेंट काढणार जेव्हा स्क्रुटिनी काढेल. मग 73, 74 2 सेक्शन आहेत. 73मध्ये त्या घरात चुकून झालं तर 73 लागू होईल. आणि त्यांनी जाणीवपूर्वक केले म्हणजे फ्रॉड आहे, मग 74 लागू होईल. 73मध्ये फाईन पेनल्टीज कमी आहे, 74मध्ये तो डिफॉल्टरच आहे, जाणीवपूर्वक त्यांनी ते केलेलं आहे, नियम मागे घेऊन केलेले आहे. म्हणजे एखाद्या घरात चुकून खून झाला किंवा त्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये खून केला तर शिक्षा थोडी सौम्य असते किंवा होत नाही शिक्षा. आपण एखाद्याने जाणीवपूर्वक खून केला आहे तसाला 74 आहे. मग असे वेगवेगळे सेक्शन आहेत. लायबिलिटी टू पे इन सर्टन केसेस, कुठल्या गोष्टी GST लायबिलिटी वेगवेगळ्या केसमध्ये येते, अशा वगैरे येते. ॲडव्हान्स रुलिंग, अपील आणि रिव्हिजन, हे सगळे टॉपिक आहेत. हे रोजच्या कामातले नाही. म्हणजे पहिले 50 सेक्शन आहेत, ह्याच्यामधले जे 30-35 सेक्शन आहेत ते तुम्हाला कळले तर व्यापारी रोजचे सेक्शन वापरणार. टॅक्स पेअरला रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते रोजचं काम आहे, त्यात तो चुकला तरच पुढे जाऊन चुकणार, बाकी काय. ते कायदा प्रॉपर पालन केला तर पुढचे अपील रिव्हिजन वगैरे काय पुढचे डिमांड वगैरे लागूच होणार नाही. ओके, थांबूया.
सॉरी सर मला